महाराष्ट्राची हास्य जत्रा 5 जानेवारी पासून सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर. नमस्कार मंडळी. आयुष्याच्या या वृक्ष प्रवासात जगण्याचा आनंद वाढवण्यासाठी हास्याची पिकनिक घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संभार. मंडळी, नजरानजर होऊन जे होतं ते असतं फुललेलं प्रेम, आणि दोघांची नजर अंधुक होईपर्यंत जे टिकतं ते असतं मुरलेलं प्रेम. अशाच मुरलेल्या प्रेमाचा मुरांबा घेऊन आता आपल्या समोर येत आहेत कोळीवाड्याची रेखा, वनिता खरात, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत आणि विनोदाच्या प्रांतातले ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेते प्राध्यापक दिलीप घारे सर. हॅलो 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 हॅलो. हा बोल. अगं 15 मिनिटं आहेत अजून ट्रेन सुटायला. तू आत्ता फोन केला होतास 5 मिनिटापूर्वी. हा सुटेल 15 मिनिटात. सतत फोन करू नकोस आता. जेवलास का, झोपलास का, जाग येते का? अरे बायको आहे म्हणून त्रास. अगं 6 महिन्याचा आहे तो, रडणारच आहे तो. थांबला रडायचा की झोप. मला झोपू दे का आता. चल ग, फोन ठेव आता. हा चल. हा बाय 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 बाय. किरकिर करू नकोस आता. चल ठेव फोन. हळू चढा, हळू चढा. चालले बघा पिशव्या धरा. मी नाही हळू हळू दमाने. हे बघ इथं आहे. आणि तिकडच्या कुठल्या बोगीत घुसत होती तू? तिकडच्या बोगीत नाही हो, ह्याच बोगीत. दुसऱ्या दरवाजाने घुसलं तर काय दुसऱ्या बोगीत झालं होय? उगा आपलं कळत नाही ना, वळत नाही. बघू आणि इकडे सामान. सगळं तुम्हालाच कळतंय. हा, मी ठेवतो सगळं सामान मध्ये. नको, मी ठेवते. द्या. नको, तुला नाही जमायचं ते. मला कुठं काय जमलंय होय? हा सगळं तुम्हालाच जमलंय ना. हा. 3 लेकी झाल्या, 1 कार्ट झालं, 4 ड्युटी झाली. तुम्हालाच झालीत, मला कुठं काय झालंय? कुठं आहेत कुठं तुझी ड्युटी? आहेत कुठं? मला तर वाटायला अजूनही मला ड्युटीची येळ येते काय की माझं. काय का आता? हा? या पानचटपणातच आयुष्य चाललंय तुमचं. दाखवते आणि काय ठेवलं सगळं? हा ठेवलं. वा. बर, हा डब्याची पिशवी कुठे? माग गेली. हाय का आता? काय झालं? अहो, डब्याची पिशवी माग टाकली तर कधी तुम्ही ना म्हणून सांगत होते तुम्हाला नका लावू, मी काढते. वाकू नको ना, जाईल ना कंबर ते. मग आता एवढी आत टाकली तर कोणी काढायची? बरं माझी कंबर धरली कालपासून. म्हणून सांगत होते मी. नाही हे काय काम करू त्यांना बोलून. त्यानं नको, त्यानं दुसऱ्या त्याला काय होतं? नको, दुसऱ्यानं कामाला नको लावू. काढायचंय का? नाही काढतो नाही, ध्यान. माफ करा. अहो नाही माफ काय आत गेलं आजी. ना ते हा नाही ठीक काढता आहे. येईल. हरकत दमाने, हा? हळू. हो 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 हा. हो. ऐक तिकडून. ही आहे का बाटल्या आणि डबा आहे का? हा. हे घ्या, हा. धन्यवाद. हा, thank you, माफ thank you. करा, तुम्हाला हा, हा. कामाला हो, लावलं. हो. हाय डबा. कशाचं आहे हे? डबा. सुपारीची पिशवी सुपारीची पलीकडे गेली असेल. म्हणून सांगत होते तुम्हाला नका लावू, मी काढते. थांबा. अगं वाकू नको ना. काढतो. माफ करा. हा, हा. तुम्हाला पलीकडे आहे, कामाला- कोपऱ्यात आहे. कोपऱ्यात आहे का? सांगितलं होतं दमन. तुम्ही नका, मी केला अरे असतं. ते- मी ठेवला. हळू. जमत. ही लाल आहे का? सापडले. सापडली. ही आहे का? हा, धन्यवाद. हा. हा हो हो. एवढे उद्योग कोणी सांगितलं ते तुला? एकाच ह्याच्यामध्ये, एकाच पिशवीमध्ये खायचा डबा आणि सुपारी ठेवता येत का तुला? मी माझं बरोबर ठेवलं होतं. तुम्ही कशाला ते खाली सरकवलं? मी घेतलं असतं ना बरोबर काढून. उगा एक ना धड 12 चिंध्या. ऐकायचं नाही काही नाही. माझं ऐकायचं बरं हे तुला माहिती का कुठं उतरायचं ते? माहितीये ना हो. अगं कसाऱ्याला उतरायचं, कसाऱ्याला. माहिती. तुम्ही 17 वेळा कशाला सांगता त्यांना? मी काय करतो, मी तुझ्या ड्युट्या चिरंजीवाला फोन करून बोलवतो. अहो आणि नको. तू बोल, त्याला येतो सांगतो इथे या न्यायला ये म्हणून. मगापासून किती वेळा फोन केला, सारखं नका फोन करू. का? त्रास होईल ना त्याला. काही त्रास होत नाही. आणि माझा तुझ्या लेकावर भरोसा नाही, तुझा असेल भरोसा. हा, माझा लेक हा. नाही ते लय आगाव पांड्या झालाय आता. तुम्ही हळू बोला ना. त्याच्या बायकोनं जर त्याला 4 कामं जास्त सांगितले, विसरून जाईल ते माई येते म्हणून. नाही विसरणार, त्याच्या लक्षात राहील. तुम्ही जा बरं, गाडी सुटल, उतरा पटकन. भाऊ आहेत माझ्या सोबत, जा तुम्ही, उतरा गाडीत.
भाऊ आहेत? आहेत. काय काय झालं? तुम्ही कुठे जाता? मी ठाण्याला. ठाण्याला? हा. वा 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 वा. कसाऱ्याच्या पुढे माग आहे ते? नाही पुढे खूप पुढे आहे ठाणा. हो. तुम्ही कसाऱ्यापर्यंत असताल ना? हा आहे ना आहे. मग एक काम करा ना, कसाऱ्याला आमच्या हिला उतरून द्या ना. हा ठीक आहे. हिला सुधरत नाही हो. हा कुठल्याही स्टेशनवर गाडी थांबली, आलं गाव म्हणून उतरायला लागते ती. तिला जरा- तुम्ही बाया ना, उगा आपलं स्वतःच्या सवय मानावं खपू नका. आलं का एवढं कळतं एवढं नाही आलं नाही काय काय काळजी करू नका, मी उतरवेन त्यांना कसाऱ्याला. हो हो. हा, तेवढं जरा लक्ष ठेवा. उतरेन कसाराला जावा हो, गाडी सुटल पटदिशी उठ. गाडी सुटल पटदिशी हो उतरा. जातो जातो. बरं हे का हा. डबा घेतला का ते? डबा घेतलाय, चूर्ण घेतलंय, सगळं घेतलंय. जा तुम्ही उतरा जमलं पटदिशी. मग. हो आता बेस्ट झालं. बेस्ट झालं हा, ना, मला उतरा. जरा- हळू उतरा, पायरी बघा खाली, हळू उतरा. काय आता ते मदन चूर्णाचं घेतलं का ते शीतोपल आधी? आता म्हंटल ना, घेतलं मी ना. 1 मिनिट थांब. कुठे बघ बरं. घेतलं मी म्हणते तरी तुमचा 17 वेळा 17 सारखे प्रश्न विचारतात निसती लहान त्याच्यात पोरा. नसल ते, अयो नसणारच त्याच्यात. तिथं खाली असेल बॅगत. पेटी ठेवले चुकून गडबड. पेटीत कशाला ठेवलंय? हळू तुम्ही वरडू नका, मी काढते. वाकू नको ना. तिथं त्या पेटीत ठेवल्याने खोकला जात असतो का? अहो, मी गडबड, तुम्ही नका ना तुझं वरडू. तुझं म्हणजे हे भाऊ. काढतो हा. काढतो. हा. बघा बरं जरा. हो, मी हो. कशाला त्यांना त्रास देताय हो? नाही, नाही, मी राहू नंतर द्या. तिकडे- हळू, असते, हळू, हळू, अजिबात हळू, काय. हळू, दमाने, हा? हळू. हो, हो. तुम्ही मार दमाने. नका ना हो त्या- हो हो हळू अरे. तिकडनं खोल. हा हा, बघ, पलीकडनं. हा काढ. हा, हे आहे का कुठे? हा इथं अरे, थांबा थांबा. उचलून घ्या. हा हळू, हळू. वाकू नको वाकू. नाही वागत हो एवढं. हा. ऐ, सापडलं ह्या. सापडलं. हात जड झाले ना खाली ठेवा. सापडलं, खाली सापडलं. ठेवा. हो 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 हात जड ऐक. झाले त्यांचे. जमलं जमलं. हा. हळू. हा. इथं मध्ये ठेवत असते होय का? ते राहिलं वगैरे याने खोकला जात असतो का? काही आपलं आगावपणा करायचा. मी आता आणि ते येतं का नाही आता ते चाटण करता येतं का नाही? येतं मला. हा नाही 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 तर असं कर. होय? तुम्ही काय करा, काय? आठवण करा तिला. तिला तिला लक्षात नाही राहायचं तिला. अच्छा. तर तिला काय म्हणा म्हणजे तुम्हाला काही त्रास नाही. हा. तिला फक्त म्हणा आजी चाटण. अच्छा हा. काय म्हणताल? आजी चाटण घ्या, मी सांगतो त्यांना. नाही असं म्हणलं नाही कळत तिला. हो. तिला सुधरतच नाही काय. नाही. आजी चाटण असं म्हणा. आजी चाटण. हा अजून एकदा म्हणा. कळलं ना हो, परत परत कशाला? आजी चाटण. कळलं? झालं? जमलं यांना. जमलं. असं म्हणलं की तिला सगळं आठवल. हा? तुम्ही हा. गाडी सुटल ना, उतरा पटदिशी हो. तुम्हाला उतरता नाही येणार. जा पटकन. हळू. हा बीपीची गोळी घेतली की नाही? बीपीची गोळी घेतली आहे बीपीची गोळी. नाही नाही धावत्या गाडीमध्ये जर बीपी उसळला तुझा काय करशील? माझी बीपी म्हणजे तुमची बहीण आहे का हो, कधी पण उसळायला? माझ्या बहिणीला कशाला आणते का रेल्वेमध्ये तू? तुम्ही कशाला 17 प्रश्न विचारताय? तुझ्या भावाला आणि मामाला आणू का रेल्वेत आता? मी आता वाद नका घालू चार. मग ही पद्धत आहे का? माझं कशाला नातेवाईक काढते तू? मी नाही खाल्ले, तुम्ही बरं माफ करा मला. हा, खाल्ले म्हणून. भांडण नको करत जाऊ. घेतली सकाळी नाश्ता नंतरची घेतली, आता दुपारी जेवणानंतरची घेईन मी. वस वस करू नको ग. माझं धडधड होतं बघ मला. मग तुम्ही कशाला? हा, हा. नको नको असं नको बोलू. हे बघ असं कर ना. ते हे पाण्याची बाटली घेतली का? पाण्याची बाटली घेतली, हे बघा 2-2 घेतलंय. मग अजून एखादी आणू का? काय आंघोळ करायची होय गाडीत? सांगितली 2-2 घेतले तरी. फार दणकट आहे. इथून मजबूत आहे एकदम. पाण्याची बाटली. घेतलं. अगं रेल्वेमध्ये तहान लागत असते माणसाला म्हणून विचारलं का तुला? हा बघा तुमच्या काम डोळ्यात ना. हा, 2-2 ते कळलं मला कळलं ते. हा. झालं. उतरा पटकन. अरे आता बा. हलायला अर्धा तास लागतोय. जा झाले पटकन उतरा. काम झाले. खाली पायरी बघा. हो. आता बाई गाणे काय राहिलंय? काय? बोगदा आल्यावर कशी करशील का? मी काय तर बारकी पोरगी का हो? मी बघीन ना, तुम्ही जावा ना, उतरा. मला माहित आहे ना तुझा प्रॉब्लेम बोगद्याचा. अहो त्या चल, एक काम करता. काय काय तुम्ही हिला बोगदा बघितली घाबरती ही. मी सांग नाही नाही सांगायचं कामच नाही इथं. ऐकायचं काम आहे. बोगदा आला रे आला. हिच्या जास्त जवळ बसू नका. का? लांब बसा अलीकडे बसा. अहो अच्छा कशाला? तिला कसं आहे बोगद्यात गाडी शिरली रे शिरली की ती जवळपास जे कोणी असेल त्याला गपकन मिठी मारली. आणि मग बोगदा लांब असतो. बरं बोगद्यातून बाहेर पडूस तर जीव गुदमरून जाईल तुमचा. तुम्ही ना आता उगाच काही नाही हा ते आधीच होत
वाटत नाही. मला काय बोगदात भ्या वाटत पण तुम्ही असं काळजी करू नका मी या खिडकीला अशी पकडीन नाही हा? नाही राव. अगं अगं ही गंमत सांगितली मेन कुठं सांगितलं आपलं मी आता कुठं सांगत बसता ही वेळ आहे का हो आपलं नवीन तुम्हाला सगळ्यांना सगळं सांगायचं असतं व्हय? आपलं ते गंमत आमचं नको लग्नाचं- नको 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 नाही ऐका नको. हा लय गंमत आहे अच्छा. हो का नवीन नवीन लग्न झालं होतं आमचं बरं का हा गावाकडचा मामला आमचा हा. तर नवीन लग्न झाल्या कसं आहे बैलगाडीत बसवितात आणि बैलगाडीत बसून असं देवदर्शनाला घेऊन जातात बर तर आमच्या गावाकडचे लोक म्हणजे यांना रेल्वेने पाठवू मग आम्हाला रेल्वेत बसविलं मग रेल्वे अशी डुगू 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 करीत निघाली मग लांब गेल्यावर तिथं बोगदा आला हा तर त्या टायमाला मला हिचं बोगद्याचा प्रॉब्लेम माहित नव्हता अच्छा हा मग तिथं बोगद्यामध्ये गाडी गेली रे गेली हिनं मला असं गचकन धरलं ना बापरे 2 बरगाड्या कटकन मोडल्या माझ्या बरं का नाही cancel. ही अशीच आहे बर तब्येतीवर जाऊ नका नाही लय घाबरते लय घाबरती लोड शेडिंगला घाबरती नाही हा. नाही हो, नाही. आता आमच्याकडे तुम्हाला तर माहितीये गावाकडे लोड शेडिंग होती खूप. आमच्या गावाकडं रात्री असं लोड शेडिंग झाली रे झाली गपकन मला मिठी मारून बसायची अरे 7-8 वर्ष लोड शेडिंग चालू होती आमची तेव्हा लागोपाठ 8 वर्ष अशी जोरात झाली ना लोड शेडिंग आता बंद झाली आता लोड शेडिंग तुम्ही ना चांगलं आहे चांगलं आहे बंद आहे चांगलं आहे लोडशेडिंग त्याचं ठीक नका आहे ऐकू, ते उगाच वाटायला लय घाबरत ती त्याला आता काय एवढ्या 10 वर्षात मिठी मारली का तुम्हाला मी कधी हा, ते नाही म्हणा आता आत लोड शेडिंग चालू असल्यामुळे आता तुम्ही काय? उतरा पटदिशी. ही गाडी सुटेल उतरा पटकन हो, हो, हो. पायरी बघा आणि ऐका ते पोटाचं औषध घ्या तुमच्या लक्षात नाही राहायचं आणि आज मी पण नाही बरं मला एक सांग बरं का कसारा स्टेशनवर उतरली आणि तुझा ते दिवटा चिरंजीवर आणायला आलाच नाही तुला कसं करशील का तर काय नाही तर पत्ता लिहून दिलाय मी विचारत जाईन तुम्ही जा पटकन तू जाती होय विचारित हा. यप्पा आणि हरवली बिरवली म्हणजे नाही हरवणार हो. नाही 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 तसलं नाही जमत काही तुम्ही आता ना एक काम करा ना बरं का कसारा स्टेशनवर तुम्ही पोहोचला हिला घ्या आमच्या चिरंजीवाच्या घरी सोडा आणि मग जावा तुम्ही अहो, नाही असं नाही करता येणार काय मला होतं? अहो माझा 10 वाजता जॉब आहे ठाण्याला त्याला काय होतं मग अहो. जॉब आहे माझा हो ठाण्याला होतं काय त्याला बॉसला सांगायचं अशानं असं असं काम निघालं आणि तशानं तसं झालं म्हणून तसं झालं कसं कसं सांगणार ती? हा नाही असं नाही, माझं कसं आहे नाही, मी बरं आहे. मी तुम्हाला माझी लय अवघड परिस्थिती अडकलोय मी आय नो मी तुम्हाला त्रास दिला नसता शपथ माझं काय झालंय माझी शेतीची कामं खोळंबली अच्छा माझ्या शेतामध्ये सुरू आहे कापणी अरे आमच्या सुनबाईला गेले दिवस अरे वा गरोदर आहे ती बरं आमच्या सुनबाईला तिची आईला पाठविता आलं असतं तिकडं बरोबर आहे पण तिची आई बाथरूम मध्ये धडपडली म्हणे अरे अरे तिथं पडली आणि पाय असा सुजलाय म्हणे तिचा बरं. मोठा आगडबम झालाय म्हणे होय. अच्छा अच्छा तिचं काय झालं म्हणे म्हणजे आई किंवा आता आपल्याला खरं खोटं माहित नाही नाही त्या अंगाला लावाय साबण असतो ना हा. त्या साबणाच्या अंगावर पाय दिला म्हणे तिने हे ना दिसतं. हा नाही वाढून चढून सांगतात गोष्टी साबणाच्या अंगावर पाय दिला ते पाय बघून साबणाने अंग काढून घेतलं आता पडली पटकन पडली सुचलं म्हणे वाईट झालं ही आलेली बातमी आहे अच्छा. याच्यावर माझा नाही विश्वास वा, उगाच खोटं सांगाल का अगं खोटारडेपणा आहे नाही हो बाळणपणाच्या वेळी कामं असतात आज ती आता नाही येणार ती कामं असल्यामुळं आता नंतर मग ज्यावेळी बाळंत होईल त्यावेळी मग बारशाला फिरशाला तर टंग टुंग मग येतील आता कामं नको वाटत आता कामाला ही आहे ना मजुरीने आमची नाही हो हा सुनासाठी सुनाच्या प्रेमापोटी लाडापोटी चालली हा, सुनानं काही केलं नाही आमचं आयुष्यभर ब- हा? आता भाऊ आणि आता आम्हाला करावं लागतं आता सुनाचं होय करावं लागतं म्हणजे आता करायला नको का हो? हा करायला पाहिजे करायला आम्हीच करणार नाही तर कोण करणार आमच्या घरची लक्ष्मी आहे ती लक्ष्मी. हा आणि आता नातवंड झाली ना घेतील खानदारून गावभर हिंडत बसतील मी तो खांद्यावर पिंजावर घेत आणि मला एक सांग जरी खांद्यावर घेऊन फिरायची वेळ आली कुठे येते तुमची ड्युटी सोनी इथं राहायला येईल ना काय नाही येत ती येत नाही ग इथे नाही येत येईल. नाही ती येत ती ती तर येतच नाही ह्यालाही घेऊन गेली तिकडं अच्छा आमच्या ड्युटी चिरंजी तिकडे गेले तिकडं फ्लॅट घेतलाय म्हणे फ्लॅट अरे वा आणि तिकडं असं मऊ गुपगुपी सोफ्यावर असं पडायचं वा. मग गावाकडची मातीची जमीन टोचायला लागली यांना
हा बरं एका शब्दाने तरी बोलायचं आमच्या या ड्युट्यानी अहो ते की बाबा हे असं ना असं करायचं म्हणून काहीच नाही डायरेक्ट गेले निघून गावाकडे इथं मुलखाची इथं मरणाची जमीन पडलेली आहे इथं सगळं आडवं पडलेलं आहे इथं एवढा मोठा वाड आहे ते सोडून 20,000 रुपयाच्या दमडीसाठी बोंबलत गेले तिकडं जाऊ दे तिकडं बरं तिला म्हणलं येत जा रे इकडं 2-4 महिने इकडं राहत जावं हो हो गोठ्यात वास येतो म्हणे शेणाचा वास येतो म्हणे हा मग गोठ्यामध्ये काय आतराचा वास येत असतो का? तुम्ही आता सगळं सांग- ही पद्धत आहे आणि हे काय मोठ्या राजवाड्यात राहतात का तिथं खुराड्यातच राहतात ना हा. एवढा खुराड आहे आणि तिथंच कोपऱ्यात हागत येत ओ संडास म्हणत आहे त्याला उगा काय आपलं बाथरूम असतं अगं संडास म्हण नाही तर काय म्हण एवढ्या खुराड्यात तिथं कोपऱ्यातच आहे ना ते आता ते शहरात एवढं- ते गावात मोकळं असं हवेत जायचं हे असलं काम असतं का नाही जमणार यांना कळणारच नाही कधी तुम्ही आज आणि ती इथं येणार नाही कामाचा मुलखाचा कटाळा आहे तिला नको येऊ दे हा न तिकडं कसं आहे मशीन घेऊन टुर करून फिरायचं मध्ये व्हॅक्युम हा अंग मोडून खेळायची सवय आहे का यांना ही काय वय या बाईचं काय वय तुम्ही आता हा आज या वयामध्ये एवढा अख्खा वाडा झाडून काढते माझी बायको आणि सडा सारवण करते एवढं मोठं अंगण आहे आमचं आता तुम्ही ना कंबर धरली तिची हळू कंबर धरली तिची बरं वाटेल मला हा जीव कासावीस होतो माझा जीव शपथ जीव कासावीस होतो माझा तुम्ही आता रडू नका जाता जाता मला जाऊ वाटेल का तुम्ही जावं पटकन उठरा ए तुझ्यासाठी नसतो रडत मी आणि तुझ्या त्या सुनासाठी नाही रडत मी हा, आमची ही आहे ना दिसायला दणगट दिसती बरोबर नुसती तोंडानी आहे तोंडाने काय नाही मनाने चांगली आहे आणि आमचं ते ती तिकडचं मुंबईचं हा तोंडाने काय नाही मनाने पण काय नाही नाही हो नाही ह्याच नाही उगा नुसतं वाईटच दिसतं सगळ्यांमध्ये एवढी वाईट नाही हो ते काय आता नवीन पिढीची आहे ना 4 गोष्टी जास्त सुचतात म्हणून पटदिशी बोलून होऊ टाकते शकतं असं. ह्यांचं आपल्याला मानापणाचं मी काय एवढं मानावं घेत नाही त्यांचं बर आता मागच्या वेळी आली होती गावाकडे तर माणसांना कसं फुरफुर करून चाय प्यायची सवय असती गावातले तर ते, ती हा. म्हंटल तर फुरफुर नका करू तर काय एवढं मानावं घ्यायचं हा. असतोय तिला ना- काढलं भांडण सुन्या बरोबर कशाला लय सारवा करते काय लय सारवा नाही? लय तिच्या गोष्टी पोटात ठेवती मला सगळं माहिती आहे हिचं. छोट्या छोट्या गोष्टी कुठे हा तुम्हाला सांगतो मला बोलली ना काही मला काय वाटत नाही त्याचं आपल्याला अजिबात वाटत नाही काय हिचा अपमान केला आणि मला नाही जमात हा लक्ष्मी हा. आहे ना ती घरातली आणि तू कोण आहे अगं तू तर मूळ लक्ष्मी आहे गृहलक्ष्मी आहे तू मी आहे पण तुला बोललेलं मी घेईन का कापून तुम्ही ना आरडावर मी कसं कापून घेईन हा मग अरे तुम्ही मला सांगा तुम्ही कापून घेताल का नाही पण मी त्या सुनेला पण ओळखत नाही मला खरंच काही माहित नाहीये अहो तुम्हाला माहित असण्याचा काय प्रश्न आहे हा सगळ्यांचे प्रॉब्लेम एकच असतात ना तुमचं लग्न झालं ना त्यांना हा मग लग्न झालं तर लेकरही झाले असतील 6 महिन्याचा मुलगा आहे. झालंय ना मग त्याचं काही थोड्या दिवसांनी लग्न होईल का नाही होईल का नाही बारक आहे मग थोड्या दिवसांनी त्याची बायको येईल का नाही येईल तुमची सून येईल की नाही हो. ती तुम्हाला बोलाल का नाही बसा बसा हळू बोला आणि ते चालेल का तुम्हाला ते चालतं का अहो नवरा बायको म्हणजे कसं असं जोडीचं काम असतं असं सांभाळून घ्यावं लागतं एकमेकांना हे ती- बायको आपले सगळे दुखणं खुपणं करती आपले औषधं सगळे बघी पथ्य पाणी सगळी बघती बायको करती ही करते का हळू आजारी जर पडलं तर आईसारखी सेवा करते बायको करते ही करते का आणि ही कालची आलेली पोरगी येऊन फडफड बोलणार आम्हाला नाही बोल. जमतं का असं मला नाही चाललं तुम्हाला चालतं का मला नाही चालणार माझ्या बायकोला बोललेलं हा तुम्ही सांगून आता ठेवतो ना- मी लय कष्ट केलेत तुम्ही माझ्या बायको लय कष्ट केलेत माझ्या बायकोला कोणी बोलायचं नाही तुम्ही आता मला नाही मला बोललेलं चालतच नाही हिला. हा कोण नाही बोलत आहे मला उगाच आता मला तर वाटतंय मी जर गेलो एका दिवशी हा कसं होईल हिचं? तुम्ही आता मी बरी जाऊ देईन तुम्हाला माझ्या आधी काय जायचं ना आधी सांगून ठेवते तुम्ही उतरा पट्टीची ऐ, आ- काय बोलली की तू हा. हे असलं बोलायचं ना माझ्या आधी जायचं काम का नाही सांगून ठेवतो हा, एक बोलायचंच ना असला नाही बोलत हा, माझ्या आधी जाते म्हणा उतरा ना नाही हे, खरं सांग का मनातलं ही गेली ना माझं काय होईल हाच प्रश्न पडलाय बा भोंगा वाजला उतरा गाडी सुटेल तुम्हाला उतर वाव भोंगा वाजला उतरा गाडी सुटेल वाजला भोंगा वाजला हे का
हा बीपीच्या गोळ्या घे कसाऱ्याला उतरवीन दाटण पण खायला सांगेन नका काळजी करू. उतरा. खाली पायरी बघा. नीट पाय उतरा. दुखाल. हळू हळू पायरी बघून उतरा. हळू 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 हो हळू हा, हळू चॉकलेट घे ना. तुला जर मळमळ झाली ना हा, घेते. हा हिला हे. आजोबा, तू एक खा ह्यांना त्यांना एक दे. देते दिला बघा आता घेऊन ठेव. आणि हे पाय हा, हे पाय हा सगळं गाडी सुरू झाली गाडी हो. सुरू झाली. हळू. हे ऐक ना हा. सुनबाई काय बोलली नाही आजोबा, बोलत मला काही तशाला तसे निघून ये तुम्ही खाली बघा नाही बघितलं खाली बघा तुम्ही काय चुकल हो. तुमचा आजोबा हळू वाट बघतो ना दादा, दादा. वाट बघतो खाली बघा पाय दुखाल. माणूस मनाचं लय हळव आहे. कामाला लागलं की खाणं पिणं सगळं विसरून जातं. कसं व्हायचं या माणसाचं. हॅलो हा काही नाही झालं ग ट्रेन सुटली म्हणून फोन केला. हा आठवण आली ना तुझी. रडायचं थांबला का तो. मग जेव आता आणि झोप शांत. बाय करतो फोन पोचल्यावर. क्या बात है. या आजी आजोबांना बघून मला माझ्या आजी आजोबांची आठवण आली. डिक्टो सुपर परफॉर्मन्स अतिशय गोड. प्रसादा मला मिठी मारायची आहे. गपकन नाही पण मला मिठी मारायची आहे. मला असं वाटतं सचिन मोटे आणि अमोल पाटील दोघांसाठी प्रचंड टाळ्या व्हायला पाहिजे. किती गोड संकल्पना आणि किती कमालीचं गोड लिखाण होतं. काय परफॉर्मन्स होता तिघांचा. लाजवाब. सर तुम्ही वारंवार या प्लीज. काय तुमची एनर्जी, काय तुमचे शब्दोच्चार, काय तुमचं क्षणार्धात फिलिंग्स बदलणं आणि तो चढ उतार भावनांचा अफलातून. म्हणजे कॅरेक्टर उभं करणं म्हणजे काय हे तुमच्या आजच्या परफॉर्मन्समधनं आम्ही शिकलो सर. धन्यवाद खूप खूप. एक अत्यंत उत्तम जोडपं तुम्ही सादर केलं आणि त्याच्या थ्रू जो मेसेज पोचवायचा होता तो ओमकार तू किती सटली पोचवलास. क्या बात. लाजवाब. वन ऑफ द मोस्ट मेमोरेबल परफॉर्मन्स आय हॅव एव्हर सीन ऑन दिस स्टेज. थँक्यू. वा वा. तुमच्या तिघांचं मनपूर्वक आभार मानायला पाहिजे उभं राहून. सई ह्या परफॉर्मन्स मुळे जी एनर्जी तयार झाली आहे ती शोषून घ्यायला मला पुढे जायचं. ब्रिलियंट परफॉर्मन्स आणि खूप काळापर्यंत हा परफॉर्मन्स लक्षात राहील. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. क्या बात. सर तुम्हाला काय. मला रिफ्रेश होण्यासाठी या मंचावर येतोय मी. मला ही सगळी पोरं मला शिवाजी महाराजांनी जशी मावळे आणलेत पकडून तसे पोरं आणल्यासारखे वाटतात मला. क्या बात आहे. वेगवेगळ्या ठिकाणची एक एक पोरं उचलून आणली आहेत. प्रत्येकाचा फ्लेवर वेगळा आहे, प्रत्येकाचा सुगंध वेगळा आहे. समोर जे बसवलेले आहेत त्यांनी त्यांच्या क्षेत्रात एक विशिष्ट उंची गाठली आहे. त्यांना त्या क्षेत्राचं ग्लॅमरही माहिती आहे आणि ग्रामरही माहिती आहे. आहा. वा वा. आणि नॉर्मली निवेदिका दृका असते ठेवलेली, ही दृका आणि श्राव्य आहे. त्यामुळे हे फार अवघड असतं. सगळ्याच अर्थाने हा रंगमंच परिपूर्ण. मी मागच्या वेळी सचिन आणि मोठ्यांचा उल्लेख केला नव्हता.
आय एम हायली ओबलाइज या सगळ्या मंचातर्फे तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. हाऊ स्वीट इज दॅट, हाऊ स्वीट. थँक्यू सो मच सर. धन्यवाद धन्यवाद. मंडळी, नवरा घरकामात मदत करत नसताना बायकोच्या हाकेला धावून आलाय नवऱ्याचा मित्र. चला तर बघूया तो कशी हलवतोय घरातली सूत्र, जे आपल्याला दाखवणार आहेत हास्य जत्रेतले हास्यरथी महारथी. बस कसं झालंय फराळ? चांगला झाला ना? छान झालंय ना? ठीक आहे, अजून एक घ्या. खा ना. छान झालंय ना फराळ? मस्त मला माहिती चांगलंच झालं असेल. हे घे, चकली घ्या. मस्त कमाल झाला. काय या, पाणी पिताय? मग पाणी- तिखट आहे का? हम्म. अच्छा, हा. हे घ्या चकली. हा. खा ना. कसं लहान मुलांसारखं खाल्लाय फराळ, लागलंय सगळं. हे घ्या, हा बदल मी का खा ना चकली. अरे कमाल कमाल प्लीज प्लीज प्लीज. का कशी झाली चकली? कमाल चुकली बनवली आहेस. अहो चकली आहे ती, चुकली काय? ऍक्च्युली ती चुकलीच आहे. काय नाही मी गंमत केली. कमाल मस्त मस्त झालं मस्त. हा लाडू हा लाडू घ्या. लाडू तर एक नंबर. क्या बात. खाल्ला कुठे आहे? खाऊन तर बघ. नमा ऐक, काय माझी एक इच्छा आहे. काय? म्हणजे बघ, आपण सुशिक्षित नागरिक म्हणून भारताच्या लष्कराचं काही देणं लागतो की नाही. म्हणजे काय? तर माझी अशी इच्छा आहे, काय? तू बनवलेले लाडू यावेळी आपण लष्कराला पाठवूया. खरंच? Done. किती गोड. आणि त्यांना सांगूया, हा. भराय लाडू तोफांमध्ये आणि उडवून टाका शत्रू राष्ट्र, मिटवून टाका राष्ट्र. आय एम सॉरी. नाही बघ, चांगले आलेत. आता असू दे. आता उगाच अगं सांगा. खरंच चांगले झाले. माहितीये मला. मी गंमत केली. असू दे. चांगलं आहे. मला माहितीये लाडू चांगले थोडे. आलेत. काय बघ, शेंगदाणे तर मस्त आले. नाही, असू दे असू दे. शेंगदाणे मस्त आहे त्याच्यातले. कमाल. ते विकतच आणलेत. मस्त आहेत काय? छान झालं. ठीक आहे, मला माहितीये लाडू किंचित कडक झालेत. ठीक. किंचित लाडू पण हसतोय बघ. किती बोलताय हो बायकोला? आय एम सॉरी. नाही ठीक आहे. आय एम सॉरी. नाही माझ्या हाताला फार चव नाही, तुमच्या बायकोच्या हाताला चव. एवढं काय बोलून दाखवायचं? बरोबर आहे. असो. ऐक काय? कंबर हो. हम्म. तुम्हाला म्हणलं होतं ना काल रात्री मला बाम चोळून द्या, विसरलात ना? हम्म. ऐक, आता ते ऑफिसचं प्रेझेंटेशन चालू होतं ना, त्यात विसरलो. आज रात्री नक्की. कधी नसतं हो तुमच्या ऑफिसचं प्रेझेंटेशन? हॅलो. अरे हॅपी दिवाळी. अरे हॅपी चप्पल चप्पल. भाऊजी हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी मित्रा. पशा अरे हॅपी दिवाळी, पशा यार. हॅपी दिवाळी पशा यार. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. भाऊजी हॅपी दिवाळी. अरे नाही नाही wait, वहिनी. काय म्हणताय? मस्त भाऊजी. किती दिवसांनी आला तो भाऊ. हो बस बस बस. येत जाऊ मधनं मधनं. नाही काय गडबड सगळी दिवाळीची. खरंय खरंय. चेतू कुठे? हा? चेतू नाही आली? हा, चेतू वहिनी का नाही आल्या? चेतू माझी. काय रिॲक्शन आहे द्या? नाही अरे नाही काय झालं हसताय का? अहो काय झालं मला चेतूचा जस्ट चेहरा आठवला. चेतू इथे येणार होती ऍक्च्युली. मग का नाही आली? हा काय झालं मी चेतू घरी बसली होती. हा. तर चेतूला मी म्हटलं की तू येतेस का नमा वहिनीकडे. तर ती म्हणाली, नको तुम्ही एकटेच जा. हा. म्हटलं काय झालं चल ना. नाही तुम्ही एकटेच जा. म्हटलं चेतू काय लपवतेस तू. ती म्हणाले नाही काहीच नाहीये. सम्या ऍक्च्युली एकांतात सम्या म्हणते मला ती. आई गं. तर ती म्हणाली नाही अरे काहीच नाहीये सम्या, मी काही लपवत नाहीये. म्हटलं हे बघ चेतू, सूर्याने स्वतःची किरणे आणि तू तुझं अंतरंग माझ्यापासून लपवायचं नाही. मी सांगितलं. तर बहिणी मी चेतूला सांगितलं काय झालं. तर ती एवढंच म्हणाली की माझ्या कंबर बाबा दुखते माझी, फराळ वगैरे एकटी काम करते अहो नव्हती. बापरे, मी म्हटलं हातातलं काम टाक, हे कर, टाकून दे हातातलं काम. तू बाजूला हो बस तिकडे. वहिनी मी तिच्या कमरेला बाम सोडून दिला. मी खरं सांगतो. हॅपी दिवाळी समय. हॅपी दिवाळी. हो हॅपी दिवाळी. सुखी हो. पण मी खरंच सांगतो, मी तिच्या कमरेला बाम सोडून दिला आणि खरं सांगू तिचे डोळे डुगडुगले होते. चेतुवणीचे डोळे म्हणजे काय रिक्षा आहे? डुगडुगाले डबडबतात ना डोळे. हा, हा, तेच. डबडब. सांगतायत ते काहीतरी चला यार. सांगतायत. हो बाबा सुखी हो चल. अरे मी त्याला तेच सांगितलं की अरे वय काय झालं तुला चेतू, तुझे काय झालं काय.
आता बरं वाटतंय का? तिला बरं वाटत होतं, ती मला काय सांगितलं माहितीये, वेगळ्या पद्धतीने सांगितलंय. जस्ट कीप इट ऑफ इट, जस्ट ती मला काय म्हणाली माहितीये, किटे अंधाराचे जाळे झाले मोहने आगाशे. हे नाव काय? Sorry. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. मोकळे आकाश. समज चल, मी म्हटलंय. हरकत नाही. हो हो मॅडम. भाऊजी तुम्ही चेतूला म्हणजे कमरेला बाम चोळून दिला. मी रोज रोज तेच करतो. चेतूच्या कमरेला मी रोज बाम चोळून देतो. कंबर दुखत नसलं तरी चोळतोस. उगाच काही टेपा लावतोय टेपा. चल उगाच आपलं काय पण. तुझ्या ह्या विनोदाच्या आईचं घर न उन्हात बांधलं पाहिजे. समय ऐक. मला रिॲक्टच प्लीज कोणी होऊ नका ह्याच्यावर नका नाही व्हायचं ऐक ना. आम्हाला. रिॲक्टच व्हायचं नाही. वहिनी मी एक मिनिट जस्ट कीप इट ऑफ. आय एम जस्ट टॉकिंग टू वहिनी. जस्ट कीप इट ऑफ. मी जेव्हा असं करतो ना मग मी काही उपकार नाही करत नाही, चेतूवर. नाही, बरोबर आहे. अरे ती कोण आहे? ती लक्ष्मी आहे माझ्या घरची. खरंय. हरकत नाही. चला मस्त. हॅपी दिवाळी. हॅपी. येस येस येस. बसा मी सरबत घेऊन येतो. हो. बसा. वहिनी 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 काय झालं? हा? काय झालंय काय? अरे काय नाही झालं यार. बस ना चल सरबत आण. जस्ट कीप इट ऑफ इट. नेवर टच हे बघ जंटलमॅन. ऑस्ट्रेलियाचं इंग्लिश इथे नको. ऐक माझं. तिकडे जा. नेवर टच अ जंटलमॅन. प्लीज गो द्या. भाऊजी मी काय झालं वहिनी? काय झालंय? बसा इकडे बसा बसा. तुम्ही काय झालंय? काही नाही, मी त्यांना इतकंच म्हणाले की गेले 3 दिवस झाले माझी कंबर दुखते तर माझ्या कमरेला तुम्ही बाम पण नाही चोळून दिलात असं म्हणाले. विसरले ते. सोडा ना, जाऊ दे. ठीक आहे. एवढंच मनात आलं. एवढंच आहे ते. काही नाहीये. एवढंच, बाकी काय नाही भाऊजी. बसू असं द्या. मी वहिनी इकडेच बसा. सरबत आणते. इथेच बसा. समय ऐक ना यार. ओ माय गॉड. वहिनीने काय मागितलं तुझ्याकडे? भाऊजी काय? वहिनीने तुझ्याकडे काय मागितलं? जोरात बोल रे. जोरात बोल. ऐकायला येतं. जोरात बोल. ऐका हे इथे दाखवू नको. जोरात ऐकायला ऍटिट्यूड दाखवू नकोस मला. अहो, तुम्ही चल मारताय निघ. तुम्ही. काय पण मारत नाही येत उगाच इथे येऊन काहीतरी ऍटिट्यूड. टेंगुळ आलं. नाही ओरिजिनल आहे. टेंगुळ नाही ओरिजिनल. असं एवढ्या मारून काय नाही होत मला वहिनी. आणि तुमच्यासाठी मी काही करायला तयार आहे. वहिनी तिकडे बसा. समय ऐक ना. काही वहिनींनी तुझ्याकडे काय मागितलं होतं? अहो सोडा ना. काही नाही. डिड यू हिअर द क्वेश्चन मिस्टर प्रशांत? डिड यू हिअर द ऐक क्वेश्चन? ना हे वहिनींनी काय मागितलं होतं? आन्सर माय क्वेश्चन राईट नाव. नमा मला बोलली की माझ्या कमरेला बाम लावून द्या. दिलास? कमरेला बाम लावू दिलास? मी आज रात्री दिला हो का नाही? एक तीनच आहे, दोनच आहेत तुझ्याकडे उत्तर. हो का नाही? दिलास? समय हे हो. का करतो? भाऊजी हो का? भाऊजी हे कोणाशी नको. बोलताय तुम्ही? अहो हे त्यांना नाही फरक पडत. त्यांना नाही कौतुक त्यांच्या बायकोचं. तुम्हाला आहे. ठीक आहे ना, सोडा ना. ऐक ना हे नको करू समय. माझी काय झालं रे? काय काय माऊलीच्या डोळ्यात अश्रू आले रे. समय. भाऊजी काय नाही हो, गेले 4 दिवस झाले मी किचन मध्ये राबते. या माणसाला काळजी नाही हो माझी. अरे मी तुम्हाला सांगते, पहाटे 4 वाजता उठून 60 लाडू वळले, पण या माणसाने एकदाही मला मदत केली नाही. विचारायला आला नाही की का ग तुला थोडीशी मदत करू का? मी हा माणूस नाही विचारायला. नमा असं नाही आपलं झालं. नराधमा जगतोयस का तू? तू वहिनींना लाडू वळायला मदत का नाही केलीस? वहिनींना लाडू वळायला मदत का नाही केलीस? असे लाडू कोण वळत नाही. माझं ऐक ना. लाडू का नाही वळलेस? भाऊजी काय विचारताय? अहो हा लाडू जागचा वळत नाही, ते काय लाडू वळणार आहे? काय बोलतेस तू? सोडा ना हो. वहिनी कुठे तुम्हाला काय- माहितीये मी 4 दिवस रजा घेतली आणि माझ्या तेजूला मदत केली. चेतू आहे. चेतू. बायकोचं नाव चेतू आहे. नाही, मुळात भाऊजी माझं काय म्हणणं आहे, असू दे. तुम्ही तुमच्या बायकोची हेल्प करता, तिच्यासाठी खूप काही करता, राबता, पण तुम्ही तुमच्या बायकोने बनवलेल्या फराळाला, तिने बनवलेल्या चकलीला चुकली नाही म्हणत. एक मिनिट. हा एक मिनिट. तू चुकली म्हणालास? अरे मी असं ते मला तू का बोललास हे? अरे तुझी हिम्मत, तुला लाज नाही वाटली का? भाऊजी सोडा ना. तू मला सांग, वहिनीने बनवलेल्या चकलीला तू फुकली का म्हणाला? चुकली नाही. मी चुकली बोललो. का बोललास ते तू? एक मिनिट मला सांगा भाऊजी, 1 मिनिट मला सांगा, ती तुम्ही चकली मला नाही, मला तुझ्याशी बोलायचं नाही. आज मैत्री तुटली तरी चालेल. तुम्ही चकली खाऊन बघा, तुम्हालाच कळेल. अरे लाज वाटली पाहिजे रे तुला. लाज. खा इतकी वाईट नाही सुग्रण करत. बायको झाली आहे. सुग्रण बायको, लाज वाटली पाहिजे तुझी. खा चकली खा. खाऊन बघा तुम्ही, तुम्हाला इतकं वाईट नाही बनत. लाज वाटली पाहिजे तुला रे. हा ना भाऊजी. वाईट वागलायस तू पशा. घ्या ना अजून. घे ना घे.
घे घे अजून घे थांब बसा. हे पचा जबरदस्त नाही मग मला बरं हे नको लाडू घे नाही लाडू नको, आपण पचा- लाडू बघ बचा. घे. खा ना. हे बघ मी खाणार आहे हा पण मी माझ्या चेतू शिवाय फराळला हात लावणार नाही. मी जे काही खाईन ते माझ्या चेतू बरोबर. प्रत्येक गोष्ट मी तिच्या बरोबर शेअर करतो. मला सवय आहे ती. किती गोड हो हे भाऊ. मी नंतर मला द्या अख्खं ताट द्या मी घेऊन जाईन ते. आता तुम्ही जा ते खरंच ताट. छान आहात भाऊजी. मला ना कधी कधी चेतूचा हेवाच वाटतो. वहिनी हेवा काय माझं काम आहे. ती माझ्या घरची लक्ष्मी आहे. भाऊजी रडू नका. समय हे नको करू यार भाऊजी भाऊजी अहो, असं नका औषध का करताय तुम्ही भाऊजी औषध चालू नका भाऊजी 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 हे घ्या, उठा, उठा, उठा. अहो त्यांना उठवा ना त्यांना त्रास होतोय भाऊजी समय ऐक ना समय समय ऐक ना ऐक ना अहो, काय करताय? वहिनी ते खूप बोलताय? करते हो खूप करते हो माझ्यासाठी ती. बसा, बसा. समय ऐक भाऊजी सॉरी असं वेड्यासारखं वागून कसं सॉरी चालेल? आय लॉस्ट माय कंट्रोल. माझं खूप प्रेम आहे हो तिच्यावर. मला कळतंय तुम्हाला माहिती का यावेळेला मी यावर्षी मी एकट्याने फराळ बनवला. एकट्याने फराळ बनवला. मी तिला सांगितलं नाही खूप करतेस ग तू बस तिकडे बस तिकडे. मी एकट्याने फराळ बनवला बहिणी. एक मिनिट तिच्या एवढा चांगला नाही झाला. तिच्या गायडन्स खाली बनवला मी. पण मी स्वतःच्या हाताने बनवलंय. खरंच सांगतो मी गोड बहिणी. भाऊजी किती गोड एक मिनिट तू फराळ बनवलास मी स्वतःच्या हाताने फराळ बनवलाय. तुला फराळ बनवायला येतो सगळं येतो. चिवड्याची रेसिपी सांग काय विचारताय हा काय प्रश्न चिवड्याची रेसिपी सांग अहो, सोपा असतो चिवडा काय चिवड्याची रेसिपी सांग चल वेडा आहे मी बोल. चिवड्यांची recipe. चिवड्याची रेसिपी सांग मला तर चकली पण बनवता येते. ती गेली खड्ड्यात तुला फराळ सगळं येतो ना चिवड्याची रेसिपी सांग अहो नाही नाही ना मा हा सगळं खोटं फसवतो ऐक माझं ह्याला काही येत नाहीये हा नुसता येऊन इथे टेपा मारतो मुळात त्यांना काहीतरी येतं ते त्यांच्या बायकोला मदत करतात हा. त्यासाठी एवढं करतात तुम्ही काय करता हो? एवढं तुम्ही त्यांना बोलता नमा ऐक मला ऐकायचं नाही आता तुमचं अगं आपलं दिवाळी सण काय आहे. दिवाळी अहो तुम्हाला सांगते साधी साफसफाई हे बघा वर पंखा बघा किती जळमटा झाली आहेत साधी शी साफसफाई शी पशा शी पशाशी शी लाज वाटली. हे काय आहे? पशाशी लाज वाटली रे. लाज वाटली तुझी मला या क्षणाला. भाऊजी भाऊजी तुम्ही शांत व्हा. माझं म्हणणं एवढंच आहे की आम्ही रडायचं. साफसफाईसाठी मदत केली पाहिजे की नाही हो मला मदत केली पाहिजे मला. काहीच करत नाही नमा, बस मी ऐक, बस ऐक. नमा, ऐक ना, शांतपणे मी बस. कंटाळले मी या माणसाच्या वागणूक तू आधी रडू नका बहिणी. हे तुझ्यामुळे झालं रे. लाज वाटली पाहिजे. अरे, ऐक ना. रडू नका बहिणी. नमा बहिणी खूप झालं. असं काय ऐकू नको नमा तुम्हाला तुमच्याशी नाही बोलायचं तर तुम्ही प्लीज लांब व्हा माझ्या तिकडे बस. हात उठेल. ए तिकडे बस. हे बघ सम्या वहिनी उठा. ना छान चाललंय वहिनी उठा. नाही भाऊजी वहिनी उठा. ठंग ड टंग टंग तकड ढंग ढंग टंग ड टंग टंग तकड ढंग ढंग उठा वहिनी उठा वहिनी टंग टंग ड टंग टंग तुमच्यातली वाघीण जागी करा. तुमच्यातली वाघीण जागी करा. तुमच्यातली मर्यादी बघ बाहेर घडलं सगळं. उठा उठा वहिनी उठा. तुमच्यातली वाघीण बाहेर येऊ द्या. खूप सण केलं तुम्ही आयुष्यात. खूप सण केलं. सम्या ऐक ना हीच वेळ आहे या लांडग्याचा नायनाट करायची. लांडग्याचा नायनाट तुम्ही आजच्या दिवस मारा त्याला. मारा त्याला. नायनाट करून टाका. मी सांगतोय ते करा. नमा ऐक ना असं करायचं संजय नार्वेकर स्टाईल. करा लांबो करा. बबळून तिकीचुंग बंबळून. यस कम ऑन ये मेरी जर्नी है. दंगडंग पकडून बंगुळून बंगुळून बंगुळीन टाकून ढंडाक ढंडाक रंगाक चक्कांगर. ए आता झाडू घ्यायला लावा त्याला. ए झाडू घे रे. नमा ऐक तू त्याच्या आता झाडू घे. नमा बऱ्याला सांगा त्याच्यावर. ए, नमा, ए, मी वहिनी करतो ना. तेच होते मोनोटोनस होते. वेगळं करा जरा वहिनी. तेच मी करतो मी ओय कम ऑन. होते साफ करते. वहिनी होऊ दे. करतो वहिनी होऊ दे. धिंग धी धिंग धिंग ताक 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 धिंग 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 ताक 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 माकडा धिंग धी धिंग इथे बसलायस तू? ताक ताक धिंग धी धिंग धिंग घरी माझे आई बाबा जेवायला आलेत. धिंग धी धिंग त्यांना जेवायला वाढायचं होतं. शिकरण करायची होती. मी तुला सांगितलं बाहेरून केळी घेऊन ये तर तू इथे आलास. या पटकन धिंग 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 ताक ताक
दुधात काय चुरू मी? ऐक ना चेतू, काय सुरू दुधात? अगं ते तुझ्यासाठी फराळ बनवतात, तुझ्यासाठी इतकं करतात आणि काय करतो? तुला मदत करतात ना फराळ ए, बनवायला. काय सांगितलंस तू मला मदत करतोस? काय केलं? अरे आहे ती कामं वाढवून ठेवतोस तू, बोल ना. वहिनी. शांत हो, शांत हो. हो. हा मला टिचकी मारा बोलत नाही टिचकी मारा हे बोल बोल. बोल काय चेतू, काय करतेस? दिवाळीच्या आदल्या दिवशी हा दारू पिऊन आला होता. उरलेली दारू बाटलीतून घरी घेऊन आला. काय बोलू मी याला सांगा? याच्या मागे मागे घरात गेले ना, घाई घाईने आत गेला आणि दारूची बाटली चिवड्याच्या डब्यात लपवली आणि दारूच्या बाटलीच्या झाकणाने डबा लावतोय. काय करू मी? सगळा सगळा चिवडा ओला. हे बोल ना, तू घरी चल. सी शम्या सी सी समेश सुका नको काढू रे. भाऊजींचा सुका नाही काढायचा. चेतू तू घरी चल. चेतू ऐक ना. घरी चल. तुला अशी शिकवण्यासारखी कुस करते ना, घरी चल. भाऊजी हा परत आला ना, हा घरात घेऊन कायला लात मारून हाकलून द्या. परत कशाला तिकडे बघ रे आताच मार चल. क्या बात आहे. किती वेळे चाळे गेले, किती म्हणजे क्या बात. मस्त. प्रसाद दा. अफलातून म्हणजे त्या लाडू आणि चकली इतकीच कडक ही सिरीज आहे, पण तरी सुद्धा ती वारंवार चावून चावून खावीशी वाटते. अशी म्हणजे त्याच्यात काहीतरी गंमत आहे या सिरीजमध्ये. आणि अत्यंत साधा सरळ परफॉर्मन्स असतो तुमच्या चौघांचाही, पण तो फार असा सतत बघावासा वाटतो, सतत हवावासा वाटतो. कारण तुम्ही ते फार रिअलिस्टिक पद्धतीने खुलवता ना. मग क्या बात आहे. काही काही रिॲक्शन्स वंडरफुल होत्या. पशा फार मजा आली. सम्या, चेतना ॲज युजल फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. मंडळी, डॉक्टर कन्फ्यूज असले की पेशंटचा फ्यूज उडाल्याशिवाय राहत नाही. आज अशाच एका फ्यूज उडालेल्या आणि ऑपरेशनच्या कैचीत सापडलेल्या माणसाची गोष्ट आपल्याला दाखवणार आहेत आपले हास्य चिकित्सक. मी जिवंत आहे. आय एम सॉरी. नमस्कार मंडळी. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की हा माणूस ऑपरेशन थिएटरच्या बेडवर बसून आमच्याशी डायलॉग बाजी कशी काय करतोय. की माझी कमाल नाही, ही टेक्नॉलॉजीची कमाल आहे. हा, की या टेक्नॉलॉजीची कमाल आहे. अहो हे डॉक्टरांनी मला ते अनेस्थेशिया असतं ते. अनेस्थेशिया, त्याला अनेस्थेशिया बोलतात. आणि तुम्ही प्लीज जरा शांत पडून राहा. इथे ऑपरेशन चालू आहे. प्लीज कीप मम, कीप मम. ते औषध दिले त्याच्यामुळे मला आता काही त्रास होत नाही मॅडम. कीप मम, कीप मम, कीप मम. सो येस डॉक्टर तनय अँड डॉक्टर नील. नील झाल्यासारखी रिॲक्ट होऊ नका. तुमचंच नाव नील. सो डॉक्टर तनय अँड नील, येस डॉक्टर मधू. आपण यांना अनेस्थेशिया दिलाय, पण यांच्यावर त्याचं काहीच असर होत नाही कारण हे बोलतात. नाही नाही तसं नाहीये. खरं तर आपण यांना लोकल अनेस्थेशिया दिलेला आहे. डॉक्टर तनय आणि डॉक्टर मधू, आपण त्यांना टोटल अनेस्थेशिया दिला पाहिजे होता का? नाही 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 टोटल अनेस्थेशिया नाही देऊ शकत. जर आपण त्यांना टोटल अनेस्थेशिया दिला आणि ऑपरेशन करत असतानाच जर पेशंट दगावला तर आपल्याला कसं कळेल. लोकल अनेस्थेशियामध्ये तो आ ऊ करत राहील आणि आपल्याला कळेल की पेशंट जिवंत आहे. हे बघा लक्षात घ्या, आपल्या तिघांचंही हे पहिलं ऑपरेशन आहे. या ऑपरेशन मध्ये जर पेशंट स्वतः तोंडाने सांगू शकला मी जिवंत आहे तर आपल्याला कळेल तो जिवंत आहे, नाहीतर तो मेल्यावर कसं कळेल. लोकलच ठीक आहे. हा. टोटल नका देऊ. येस येस. त्याचं काय म्हणजे मी इथं दुखतंय असं सांगेन तुम्हाला मी. येस. कशाला ओरडताय? तेव्हा ऑपरेशन चालू आहे ना इथे. तुम्ही प्लीज ओरडू नका. तुम्ही शांत बसा प्लीज. कीप मम, कीप मम प्लीज. डॉक्टर नील प्लीज पास मी द सीझर अँड कटर. येस दिस हे पण द्या. डॉक्टर थँक्यू. ओ माय गॉड. काय रे, कटरला धार नाहीये? नाही आहे धार आहे धार आहे. हो माय गॉड. व्हॉट हॅपन? नाही नथिंग डॉक्टर मधू नथिंग. व्हॉट हॅपन? काय झालं डॉक्टर? एव्हरीथिंग इज फाईन एव्हरीथिंग इज फाईन. हळूच हळूच. डॉक्टर नील. हा ओके. नाही ठेवू नका तुम्ही करा. हा तुम्ही करा. तुम्ही करा. मी ऍक्च्युली तुम्हीच केलं पाहिजे. तुम्ही करायला पाहिजे.
येस शांत तुमचा हात इतका का थरथरतोय डॉक्टर नील? प्रेशर प्रेशर. कट करा कट करा. Yes, come on. Yes, congratulations. Yes, good. डॉक्टर काय केलंय डॉक्टर? पोट पोट कापलं. कट केलं तुमचं. काय तुम्ही पोट कट केलं? अगदी कांदा कट केल्यासारखं वाटलं. शांत व्हा, शांत व्हा. मला कटर द्या, कटर द्या, कटर द्या. आणि कैची सुद्धा द्या. यातली कुठली आर्टरी कट करायची? इथे खूप आर्टरी आहेत. काय कट करायचं? आर्टरी आर्टरी म्हणजे रक्तवाहिनी धमनी. म्हणजे काय ना की तुमच्या ज्या आर्टरीज आहेत ना त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस आहेत ते आपल्याला कट करावे लागतील आणि ब्लॉकेजेस ओपन येस करावे येस लागतील. येस. एक काम करा, एक काम करा. मला यांचा MRI रिपोर्ट द्या कोणीतरी प्लीज. Yes, yes. प्लीज आहे इकडे. एक मिनिट. मला एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय ते कळू द्या. येस डॉक्टर. हे धरा. थँक्यू. MRI एक्सरे नाहीये तो. येस येस येस. MRI. हो, What happened? पोटाचं ऑपरेशन आणि मेंदूचा MRI आहे. ओके, नो प्रॉब्लेम. इकडे द्या, इकडे द्या, इकडे द्या, इकडे द्या. No. आपल्याला आर्टरी तर कट करावी लागेल नाही का? हो. एक बोट पकडा. हे ही आर्टरी कट करावी लागेल. ओके. काय बोटल तुम्ही ठरवत आहे? नाही नाही एक मिनिट सर तुम्ही काय करता? नाही, ती आर्टरी कट करावी नाही लागेल. नाही सर ही आर्टरी कट केली तर इट इज डायरेक्ट कनेक्टेड टू हार्ट आणि जर ती आर्टरी कट केली तर त्यांचा तर जीव जाऊ शकतो. मग नका कट करू, नका कट करू. हे बघा, तुम्ही बोलताय नका कट करू, पण आता पोट उघडलंय तर काहीतरी कट करावं लागेल. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. एक काम करूया, एक काम करूया. आपण त्यांच्यावर सोपवूया. आरसा आहे आपल्याकडे, आरसा. Yes, yes, yes. प्लीज आरसा. गिव्ह मी द मिरर. या, ऑपरेशन थिएटर मध्ये आरसा. एक मिनिट. चेक करा, हे चेक करा. एक मिनिट. हा, तुम्ही सांगा दिसते तुम्हाला? त्यांना जरा सरळ करा. त्यांना त्यांच्या आतड्या दिसू द्या. हा, हे बघा, ही जी आर्टरी आहे ही तुमच्या हृदयाजवळ जाते. Exactly. ही तुमच्या फुफ्फुसाजवळ जाते. Exactly. आणि ही किडनी जवळ. Correct. चॉईस इज युअर्स. कुठली कट करू? सांगा काय कट करायचं? आर मी काय केस का पाहिलोय? मला विचारताय कुठला कट मारू, कुठला कट मारू, देवाला कट मारू का गजनी कट मारू? तुम्ही डॉक्टर आहे ना? आहे डॉक्टर. डॉक्टर आहे, डॉक्टर आहे. ते नुसतं टेटिस्कोप अडकवलंय. मला तुमच्या गॅरंटी नाही. त्या मोठ्या डॉक्टरला बोलवा तुम्ही. हे बघा दादा, ऐका ऐका. आम्हाला हे ऑपरेशन करून आमच्या सिनियर मॅडमना सरप्राईज द्यायचंय. येस. हा येस. म्हणजे मग मोठ्या डॉक्टरला माहिती नाही. त्यांना माहित असतं त्यांनी अलाउच केलं नसतं. मग सरप्राईज कुठलं राहिलं असतं? तुम्ही डोळे मिटा. केले मी बघतो. एक मिनिट थांबा, एक मिनिट येस थांबा. सर प्लीज. ओ आर आता काही जादू बोलली होतं माझं ऑपरेशन करायला. नाही आम्ही नाही, विचार आम्ही विचार करतो. करतो आम्ही डिस्कस करू. करा काहीतरी बाबा, लवकर बाज दुखायला लागलेले. येस. मला कळतं, मला कळतं. डॉक्टर! श्श, मी करतो. मोठ्या डॉक्टर. थांबा एक मिनिट. हे बघा मिस्टर पेशंट ऐका माझं. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. हे बघा आम्ही तिघं जरी नवीन असलो, तुम्हाला जरी टेन्शन येत असलं आमच्या डिस्कशनचं, तरी पण आमच्या हातनं काही वाईट घडणार नाही याची आम्ही तुम्हाला खात्री देतो. ओके. 2007 जेजेचं कॅन्टीन. नीलमला हेच म्हणाली होतीस ना तू मधू? मधू, आठवतंय तुला? मला आठवतंय. तुला पण आठवतंय? मला तर पहिल्या दिवसापासून सगळं आठवतंय मधू. निळ्या रंगाचा ड्रेस, सफेद पटियाला, कानात झुमके, पायात नेहमीच ते पैंजण. त्या वर्षी तर तू गॅदरिंग मध्ये नाचली सुद्धा होती. अरे माझी धडकन बंद होईल. ते काय तुम्ही चुनचुन करून ठेवलंय? माझं पोटाचं तुंतुन करून ठेवलंय. एक मिनिट दादा. दोन प्रेमी जीव एकमेकांना भेटताय, त्यांना त्यांचा हक्काचा ड्रॉवर भेटतोय, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तुमच्या पोटात का दुखतंय? अहो, माझं पोट खोलून ठेवलंय. लय दुखायला लागले म्हणून दुखतंय पोट. बस. इतकी वर्ष मी हे रहस्य माझ्या मनात दाबून ठेवलं, पण यापुढे नाही. मिस मधू, येस त्याने. देर आये दुरुस्त आहे. विल यू मॅरी मी? आय विल. येस. माय गॉड. एकच मिनिट. माझ्याकडे तुम्हाला द्यायला फुललेलं रोज नाहीये, पण मी फुलवलेला ग्लोज चालेल? सो स्वीट ऑफ यू. माझा आहे. किती गोड आहात तुम्ही. येस. येस.
येस. एक मिनिट, आपण एक काम करूया. काय? मला धुमधडाक्यात तुमच्यासोबत लग्न करायचंय आणि एंगेजमेंट सुद्धा. आपण ही रिंग डबीत ठेवूया. येस, डबीत ठेवूया. डबी इकडे माझ्या आतड्याच्या खाली गेली. एक मिनिट. दुखतंय लय, तुम्ही जावा रे. तुम्हाला किती वेळा सांगितलं होतं बोलू नका. तुम्ही बोलत होता आतड्या हल्ल्या, डबी आत गेली. डॉक्टर, नूडल्स पण दिसतात सगळे. डबी हवी. डबी द्या ना, जरा वर करा, मोठ्याने श्वास घ्या. डबी हवी. आत घाण आहे सगळी. हॅलो, एक मिनिट. काय चाललंय इथे? ते ऑपरेशन सरप्राईज. काय सरप्राईज आहे? डॉक्टर यांनी माझं पोट फाडून ठेवलंय. डॉक्टर पोट फाडलंय. काय करताय तुम्ही? आम्ही ऍक्च्युली डॉक्टर हेच करत होतो. यांच्यात असलेला जो अननेसेसरी ह्युमर आहे ना, तोच काढण्याचा प्रयत्न करत होतो डॉक्टर आम्ही. ऍक्च्युली डॉक्टर त्यांची 1-2 धमन्या ज्या आहेत त्याच्यात ब्लॉकेजेस होते, ते आम्ही मलाच सांगतोयस? नाही, पण ऍक्च्युली मला माहितीये. अरे पण त्यांची ओपन सर्जरी करायचीच नव्हती. मायक्रोस्कोपिक सर्जरी करायची होती. स्कोपीनी त्यांचे फक्त ब्लॉकेजेस काढायचे होते. हे काय केलं तुम्ही? मूर्ख आहात का तुम्ही? सॉरी. आउट. नो. आउट. बाहेर निघा पटकन. You both are fired. छान झाला परफॉर्मन्स. हे ऑपरेशन किती सक्सेसफुल झालं हे विचारूया आपल्या कसलेल्या सर्जन्सना. साई, एवढ्या सिरियस सब्जेक्टमधून विनोद निर्मिती केली, त्याच्यात काहीतरी घडत पण होतं इव्हेंट्स, ते खूप इंटरेस्टिंग होते आणि थोडीशी भीती वाटली, पण भीतीचा भाग बाजूला ठेवून हे बघायचं आहे ह्याचं बाळकडू आम्हाला मिळालेलंच आहे, त्यामुळे आम्हाला फार मजा आली आणि चांगला प्रयत्न होता. मस्त. आणि याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे तुम्हाला बाय बाय म्हणण्याची. पण भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद. नमस्कार मंडळी. चिंतेच्या महासागरात बुडू नये म्हणून विनोदाच्या सहाय्यानं आनंदाचा किनारा गाठण्यासाठी पुन्हा एकदा सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद. मंडळी, जिच्यासोबत लग्न होणार आहे ती आणि जिच्यासोबत पूर्वी लग्न झालंय ती, अशा या दोघी जर अचानक समोरासमोर आल्या तर चला तर बघूया ही गमतीशीर 2 लग्नांच्या मधली गोष्ट जी आपल्याला दाखवतात आपले भन्नाट हास्यवीर. रसिका, विल यू मॅरी मी? येस, आय विल मॅरी यू सर. रसिका, सगळं चांगलं आहे, फक्त सर नको म्हणूस प्लीज. मी कसं तुला लाडाने रस्सू म्हणत असतो, मला म्हण ना काहीतरी लाडाने. ऍक्च्युली मी पण तोच विचार करत होते सर, पण काय म्हणू मी. काहीही म्हण. मी तुम्हाला थुथू म्हणू. नाव पृथ्वी के माझं, मला लाडाने पृथू म्हण. थुथू का म्हणशील तू मला? ऍक्च्युली मी पृथूच म्हणणार होते, पण पृथू दोन्ही किळसवाणे शब्द एकत्र आल्यासारखं वाटलं सर. पृथू म्हणून म्हटलं थुथूच म्हणूयात. तुला थुथू पेक्षा पृथू जास्त किळसवाण वाटते? असं नको. ऐक ना, मी लाडाने म्हणतोय ना, लाडाने काहीतरी म्हण. मग मी तुम्हाला पुरपूर म्हणू. थुथूला पर्यायी शब्द पुरपूर का काढशील तू? पुरपूर असं नको ना करू. सर, मला खूप आनंद झालाय, मी खूप एक्साइट झाले आणि मला तर दुसरं काही सुचत नाही. मी पुरपूरच ऐक म्हणणार आहे. ऐक, मला कळतंय तुझ्या भावनांना पुरपूरच आलाय, पण नको. ऐक, माझं नाव लाडाचं असलं पाहिजे का अपमानाचं? लाडाचं की नाही? Come on, sir.
सर काहीतरी छान म्हण किंवा काही म्हणूच नकोस. सर मला ना खूप आनंद होतोय. म्हणजे आपलं लग्न होतंय. मी तुमच्यासारख्या इतक्या टॅलेंटेड माणसासोबत लग्न करणारे माझा विश्वासच बसत नाही खरं तर. बस तू बस. सर मला ना कधी कधी प्रश्न पडतो. तुमची आधीची बायको हा किती मूर्ख असेल हो ती. म्हणजे एखादी बाई अशी कशी वागू शकते. इतका हँडसम टॅलेंटेड. काय झालं सर? काय रे? माझं म्हणणं होतं की इतका हँडसम टॅलेंटेड माणूस समोर असताना एका अंडीवाल्या बरोबर तिचा अफेअर आहे. म्हणजे इतका चांगला माणूस समोर असताना एखाद्या अंडीवाल्या बरोबर एखादी बाई कशी काय राहू शकते सर? आणि तेही ठीक आहे. तिने काय प्लॅन केला तर ऑमलेट मधून विष घालून तुम्हाला मारण्याचा प्लॅन केला. आणि अंडीवाल्या बरोबर अफेअर होतं ते होतं. वरनं तुमच्या बिल्डिंग मध्ये जो सिलेंडर वाला यायचा त्याच्या बरोबर पण तिचं चालू होतं असं म्हणालात तुम्ही सर. शांत आपल्याला काय करायचं? शांत चल मला कळतच नाही बायका इतक्या मूर्ख. एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी अरे कोण अरे 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 सर? अरे आकृती तू इथे काय करतेस? माय गॉड आकृती. माझं नाव ईशा आहे. आकृती तू लग्नानंतर ठेवलं होतंस. कोण आहेत या? अरे चला निघायला पाहिजे म्हणजे काय? सर असं काय करताय? काय प्रॉब्लेम आहे? कोण आहेत या? ही बाबा माझी फर्स्ट वाईफ. ओ माय गॉड. म्हणजे अंडीवाल्या बरोबर जिचा अफेअर आहे ती हीच आहे. माय सर हिच्याकडे बघून असं वाटत नाही हो या आशा असतील. हॅलो शांत बस. काय 20 बुर्जीची ऑर्डर आली आहे? 20 प्लेट बुर्जी एकत्र कशी करणार? ठीक आहे नाही ती खालती मोठी कढई ठेवली आहे ना त्यात कर. हा हो चालेल. ऐक टेस्टच्या नावाखाली बुर्जी खात बसू नकोस. हा हो लक्षात आहे. घेते मी 40 क्रेट अंडी घ्यायची आहेत ना उद्यासाठी. घेते डोंट वरी. बघू नको ना तू टेन्शन घेऊ अंड्यांचं. मी आहे ना अंडू. लव यू टू अंडू. ओके बाय. सर तिचं त्या अंडीवाल्या बरोबर कन्फर्म आहे. असू दे अंडीवाले पण असू दे पोल्ट्रीवाले पण असू. आपलं काय करायचं? चल. ते काय झालं ना आम्ही होलसेलवर अंडी पण विकायला सुरुवात केली अच्छा. आहे. बुर्जीची गाडी आहेच. हा. आता होलसेलवर पण अंडी विकतो. आहे. काय रेट वाढलेत ना अंड्यांचे आजकाल. काय सांगू तुम्हाला. पण आम्ही काय युक्ती केली माहितीये. आमच्या एरियात जो रेट आहे ना त्याच्यापेक्षा 2 रुपये कमी विकतो. म्हणजे कसं होतं की समर मध्ये कमी हीटमुळे कमी खातात ना अंडी. तर मग काहीतरी आयडियाज काढाव्याच लागतात ना आपल्याला. हा अरे वा छान आहे. अंड्यांचं तर असलंच पाहिजे. आणि नाईस. आम्ही येतो. थँक्यू. एक्झॅक्टली आपण निघायलाच हवं. काय एवढं ओके बाय. बाय. एक्सक्यूज मी. रसिका ऍक्च्युली मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं. थँक्यू सो मच. तुम्ही डिवोर्स घेत म्हणजे तुम्ही सेपरेट झालात म्हणून सरांसोबत मला लग्न करता येतं. म्हणून मला तुम्हाला खूप धन्यवाद द्यायचा. थँक्यू सो मच. लग्न करताय? हो वाव कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. खूप कॉंग्रॅच्युलेशन. तुम्ही या हा नक्की आमच्या लग्नाला. नाही कठीण आहे ना. कसं आहे आमची बुर्जीची गाडी आहे ना तर दिवसभर खूप काम असतं. दुसरीकडे कुठे जायला वेळच मिळत नाही. Okay. बुर्जीच्या गाडीवर असतो ना दिवसभर. कसं आहे आमच्या यांचं अंड्यावर पोट आहे. हातावर पोटे म्हणतात ना तसं अंड्यावर पोटे. नाही वेळ मिळणार त्यामुळे आम्हाला. अरे वा छान. बरं नाही ट्राय करा ना मॅम. पण म्हणजे एखाद दिवस ट्राय करा. ऍक्च्युली या समर मध्ये आम्ही 5 दिवसांचं डेस्टिनेशन वेडिंग करायचं प्लॅन करतोय है ना सर. रस्सू वेट्स पूरपूर ॲट जयपूर. पुरपूर काढ बाकी सगळं छान आहे. किती गंमत. येस प्लीज या तुम्ही एखाद दिवस वेळ काढा. तू पुन्हा समर मध्ये लग्न करतोय? येस. विसरलास तू? काय? बरं एक काम कर. फक्त घामोळ्यांची पावडर आहे ना ती कायम जवळ ठेवत जा. शांत बस जरा. शांत बस. ऍक्च्युली काय नाही रसिका एवढं बसून बोलण्यासारखं काही घामोळ्याची पावडर का? अगं याला खूप त्रास आहे ना घामोळ्यांचा. सांगितलं नाहीस तू हिला? अगं काय झालं माहिती बस ना. आमचं लग्न सुद्धा उन्हाळ्यातच झालं होतं आणि त्यानंतर घामोळ्यांचा यांचा त्रास म्हणजे काय सांगू तुला. रात्री आला ना की बनियन काढून पाठ करून झोपून जायचा.
माझी अख्खी रात्र पावडर लावण्यात आणि पाठ खाजवण्यात जायची. मला जरा उन्हाळ्याचा मला होतो फक्त मला असं केवढा केवढा घाम येतो याला. अगं खूप घाम येतो म्हणून ना बगलेत कांदा घेऊन फिरायचं. काय युक्ती आहे ना म्हणजे वास घाण येतो ना कांद्याचा, म्हणजे मिठी मारायला पण कसं तरी वाटायचं. त्याच्याने घाम कमी येतो एक दोनदा तर त्यांनी बगलेतच कांदा फोडला. मला हे झालं होतं म्हणजे मी असं अरे असं करायला अरे गेलो आणि असा फोडला आणि मग आरडा काय केला आणि काय बापरे रस गळला ना तर ते घामुळ्यावर चुरचुरला असेल जरा. नाही एवढं नव्हतं थोडस मला थोडस कशाला मरायला सांगते तेव्हाच रसिकाचं नाहीये काही जुने हे 4-5 वर्षांपूर्वीचं आहे. काय होतं आता मला होतो का त्रास मला सांग. आता मला एसीत राहायची सवय लागलेली, आता मला घामोळ्यांचा त्रास होतच नाही. हो की नाही. आता नाही होत. कशाला काढते तू मरायला जुनं. थँक गॉड. एक्झॅक्टली. नाही घामुळ्यांना कसं कळणार ना पण हे घामुळे असे विचार करणार आहेत का की आता बॉस झालाय आता एसी वापरतो आपण नको येऊया बाबा. घरात अजून टॉवेलच घालून असतोस का? मला आवडतं टॉयलवर फिरायला. काय सर तुम्ही टॉवेलवर असता. आय एम सो सॉरी सर नाही का म्हणजे लाज नाही का वाटत सर अरे चांगलं तुम्हाला काहीतरी कॅज्युअल वेअर नाईट वेअर काहीतरी टॉवेल वगैरे नाही आवडत. अरे काय नाही प्रॉब्लेम टॉवेल ओला असतो तो सुकतो फिरता फिरता एवढं काय. सर नका कारण नका मॅम. थँक्यू सो मच तुम्ही मला सांगितलं नाही तर मला हे कळलंच नसतं ऍक्च्युली. तुम्ही मला अशा छोट्या छोट्या टिप्स दिल्या तर चालेल मला. काय गणिताचा पेपर आहे मी कसल्या टिप्स घेतेस तू. ईशाताईंच्या क्लुप्त्या नावाचं पुस्तक आहे त्यांचं कशाला मरायला सांगतेस सगळं. कशाला एवढी चिडचिड. मी नाही करत आहे चिडचिड तू सांगते म्हणून मला चिडायला होत आहे. तू एक काम कर झोपताना ना मोठा रुमाल घेऊन झोपत जा. रुमाल का? नको सांगू नको सांगू नको ते पण नाही सांगितलंयस अजून. नको सांगू. रुमाल अरे अगं लाळ गळते ग त्याची खूप त्यामुळे जरा माझी पण त्याला कारण आहे रसिका त्याला कारण प्लीज बस शांतपणे मला सगळ्यांसमोर सांगायला नको. सर मला नाही आवडत ते पिलोवर अशी लाळ गाठते मला घाण वाटते सर. सगळं ओलं होतं असं ते लाळ. तुम्हाला माहितीये सर मला पपीज खूप आवडतात पण त्या कुत्र्यांची लाळ गळते म्हणून मी घरात पपीज ठेवत नाही सर प्लीज. आई गो होईल आता तुला सवय होईल. हा तसाच आहे ना. ए काय कुत्रा आहे मी काय सांगते काय लाळेचा तू सगळं. मला रसिका मला काय आहे ना मला सायनसचा त्रास आहे. रात्री झोपतो तेव्हा नाक ब्लॉक होतं आणि तोंड आपोआप उघडतं. इथून मग ती जराशी लाळ सर नका सांगू प्लीज मला कसं तरी होतंय. नको ना सांगू सतत शांत राहा ना. चल ना तू मी चल ना ना. तुझ्या बरोबर 5 वर्ष संसार केलाय ना. छान मस्त चांगलं. त्यामुळे सगळं बाहेर काढायला लावू नकोस मला. गप्प बस, ओरडू नकोस माझ्यावर इकडे. कसलं बोलते काय काढणार तू. मी आपलं ती चांगली वाटली म्हणून फक्त सांगते तिला कारण का कसं कंटाळतात ना तुला सगळे लवकर मग तिने जरा लेट कंटाळावं म्हणून. काय काय सवयी आहेत ह्या ना? शांत मला काहीच नाही सर काहीच प्लीज नाही, मला कळू अरे दे. नाही ना मला काहीच चल ना नाही नाही बर सांगते बर हे बघ सकाळी उठल्यावर याला जिऱ्याचं पाणी लागतं. अरे वा चांगली सवय आहे, जिऱ्याचं पाणी प्यायला चांगली पाहिजे. सवय आहे. नंतर आंघोळीच्या पाण्यात लिंबाचा पाला घालायचा. का? स्किनचा प्रॉब्लेम आहे ना त्याला. नाही तर नाही खरंच आहे ए चुकून आलं माझ्या तोंडात. ओघाओघात बोललेलो आहे मी ओघाओघात बोल. नाश्ता जरा लाईटच द्यायचा कारण का जड होतं सकाळी मग त्रास होतो परत त्याला. ॲपेटाईट छोटा आहे माझं म्हणून मला हो माहिती आहे. छोटा आहे त्याचा ॲपिटाईट. बरं ऑफिसला जाताना ना डाव्या पायातला बूट कोणता उजव्या पायातला बूट कोणता हे अजूनही कधी कधी सांगावं लागतं म्हणजे. नाही मला सर नाही हे खूप बेसिक आहे. बेसिक आहे. चौथीत मला डिस्लेक्सिया होता हो त्याच्यामुळे मला होता थोडंसं होता आहे. आणि हो ते महिन्यातनं ना एकदा त्याला एरंडेल देत जा. कॅस्टर ऑइल का? करपट ढेकर येते सारखी ग नाही तर मेटाबॉलिझम थोडं कमी असं तरी वाटतं ते वास घाण असतो त्या कॅस्टर ऑइलचा पण द्यायचं आपलं गरजेचं आहे ना कसं. मग माझं थोडं अपचनाचा मला होतो त्रास. आणि ना याला बेसनाची अलर्जी आहे हा तरीही रोज जेवण झाल्यानंतर त्याला एवढा फरसाण खायचंच असतं. मग आवडतं मला फरसाण. आणि मग उठतं हातावर पित्त उठतं असे गोळे 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 ते लंपी झाल्यासारखं वाटतं. ए काय लंपी काय जनावर आहे मी लंपी काय झाल्यासारखं वाटतं म्हटलं होतं नाही हा ते का बबल रॅप आहे कधी कधी कळतच नाही. मला ते थोडंसं फक्त होतं मला. अरे हो आणि ते सांगायचंच राहिलं रोज झोपण्याआधी अर्धा तास काशाची वाटी पायावर घासावी लागते नाही तर सकाळी ताप भरतो. मला नाही जमणार. अगं, असं- मला नाही जमणार सर मला एक काशीची वाटी बिटी मला नाही माहिती. रसिका काशाची वाटी कसं करायचं असतं मला नाही. सोपं मला आहे असं. खरंच नाही. नको सर मला नाही मला
टेन्शन यायला लागलं. बरं झालं तुम्ही सांगितलं. सर मला टेन्शन येते आता खूप. ऐक ना रसिका, जरा शांतपणे ऐक ना. अरे ते मला सायनस मुळे होतं ग, येतो ताप नको ना सांगू. आता केलं होतं प्रपोज, कशाला म्हणायला सांगते. एक मिनिट इकडे जरा बाजूला ये ना. काय काय सांग एक सांगायचंच राहिलं. नको ना, ईशा यार पाया आता पडतोय. जोरात सांगू शकत नाही म्हणून, पण ना 6 महिन्यातनं एकदा बनियन घेऊन देत जा त्याला. आणि दर वाढदिवसाला 6 चड्ड्यांचा सेटही घेऊन दे. अंडरगार्मेंट्स ज्याचे त्याने घ्यावेत, मी का घेऊ? नाही कळत त्याला. अगं खरंच त्याला कळतच नाही. तो तशाच वापरतो भोकं पडेपर्यंत, विरून जाईपर्यंत. आता नाही वापरत मी. आता गेल्या 2 वर्षात मी स्वतःत बदल केलेले आहेत. मी माझ्या बनियन स्वतः आणतो. खरंच आणतोस? हो. दाखव ना बनियन. आज नाही घातली. सर मी घातली नाही म्हणून बाकी माझं सगळं मी करतो. माझं मी आणतो जे काय अंडरगार्मेंट्स आणायचे ते. आता 4 चौघात विचारू शकत नाही, नाहीतर निखरचं पण काय सांग. माझा विश्वास नाही म्हणजे. मी विश्वास नाही म्हणजे घातली आहे मी. हे बघ आहे. सर तुम्ही चेक करत होतात. नवी आहे का जुनी चेक करतो. हे तू घालतो मी. माझं नाही सांगायचं तू. माझं नाही सांगायचं उगाच काहीतरी हे करतो आणि ते करतो. तू कसला विश्वास. तू इकडे ये तू आधी. तू इकडे ये रसिका. पाऊलटीस हात लावू नका सर. ऐक ना माझं शांतपणे ऐक. ती बाई खोटं बोलतेय. अरे ती खोटं बोलते. ती बाई मला अंड्यातनं विष देऊन मारण्याचा प्रयत्न करते. ती खोटं नाही बोलणार तर काय करणार. तिला बघत आपलं. ती जळते. नको विश्वास ठेव. मीच तुझा भागीदार नाही काय जोडीदार. हा तू हे घे ना माझं प्रपोजल घे ना माझं. लग्न कर माझी. शांत म्हणून नको. नाही सर सॉरी, माझं चुकलं. सॉरी, मी तुमच्यावर असा अविश्वास दाखवायला नको होता. तुला पटतं ना मी म्हणतो ते. हो सर, म्हणजे तुमच्यासारखा इतका चांगला माणूस माझ्या समोर असताना एक्झॅक्टली. जी बाई अंडीवाल्या बरोबर पळून जाते तिच्यावर मी अगं, केव्हा विश्वास करू? ए बाई, हा तुला वाटेल ते सांगत सुटलाय आणि हे सगळं तुला खरं वाटतंय? हे अंडीवाला सिलेंडरवाला हे सगळं तुला खरं वाटतंय? म्हणजे खरं नाही नाहीये? नाही, खरं आता सांगेल तुला तो. हं? तिला सांग ना, सतनाम सिंगनी तुला का धुतलं होतं? आपल्याला घर का सोडावं लागलं होतं सांग. पटकन खरं सांग तिला. सर सांग. सतनाम सिंग कोण आहे सर? सांग. गैरसमज झाला होता. मी सांगू? सांग. मी सांगते. सांगा प्लीज सांगा. आमच्या समोर राहायचा तो. हा बाल्कनीत जाऊन रोज त्याच्या बायकोला दिवस रात्र घाणेरड्या नजरेने बघायचा. नाही एक मिनिट. एक दिवस सकाळी उठून फ्लाइंग किस दिली तिला. का नाही येऊन मारणार तो? नाही बस. आता मी स्वतःला डिफेंड करू शकतो. प्लीज. सतनाम माझा चांगला मित्र होता. त्याची बायको कवलजीत चांगली होती. आणि त्या दिवशी सकाळी माझा मित्र त्याला मी आवाज देत होतो पंजाबी भाषेत आणि मला आळस आला. आणि नेमकं असं घडलं की पप्पे, तर तिला वाटलं मी पप्पी दिली. नो सर, नाही पटत आहे. नाही. हे कारण देशील? आता हे सुचलं. खरंच सांगते तुला, हा डिवोर्स नंतर मी बघते ह्याला. तू मला वाटतं 3री 5वी असशील. नाही. बाकीच्यांबरोबर टाइमपास करत होता. आता लग्न म्हणतोय म्हणून मला वाटतंय तुझ्या बरोबर सिरियस आहे. पण काय लफडी कमी नाही त्या माणसाची. सर मला वाटलं नव्हतं तुम्ही असे असाल. नको रडू. मी किती विश्वास ठेवला होता सर तुमच्यावर. दिस इज डिस्गस्टिंग सर. मला खूप टेन्शन येते. मला कळत नाही आता मी काय करायला. शांत रडू नकोस. इतका पण वाईट नाहीये. हे बघ, मी चांगला आहे, तसा बेरेबल आहे. हा, मी चांगला हा आहे. कंटाळा येईपर्यंत बेरेबल आहे. टेन्शन घेऊ नकोस. येईपर्यंत बेरेबल म्हणजे येतो ना पटकन कंटाळा सगळ्यांना. हे बघ, आणि कसं आहे ना, फक्त ही पथ्य पाळायची आणि फोन सतत चेक करत राहायचा, मग सगळं नीट नाही. फोन चेक. फोन का चेक करायचा? अरे, लफडी पटकन कळतात, निस्तराला सोपं पडतं ना. सर इतके स्त्री लंपट असाल असं वाटलं नव्हतं मला. माझं ठरलंय. काय? आय नीड सम टाइम. सर मी आता तुम्हाला काहीच सांगू शकत नाही. लग्नाचं वगैरे प्लीज थोडे दिवस थांबा. मला थोडा वेळ हवाय. रसिका आपलं आता ठरलेलं आहे. रसिका तू मला होकार दिला होता. तू तडकाफडकी असा निर्णय घेऊ नकोस. तसा बेरेबल आहे म्हटलं ना, तुझ्यासाठी गाणी म्हणे, मग? हा कविता वगैरे करे. मला नकोय, मला नाही आवडत. अगं असं कसं? करा ना लग्न. कंटाळा येईपर्यंत छान करेल संसार. हॅपी मॅरिड लाईफ. हॅपी मॅरिड लाईफ. तोडलेस तू. मॅरेज होण्याआधी तोडलेलं. ऐक ना रसिका, तिचं नको ऐकूस. रसिका बाय. मला वेळ हवाय सर. ऐक रसिका, तुला शांत व्हायची गरज आहे. मी अजिबात स्त्री लंपट नाही. मी आज तागा आहे. तू सोडल्यास कुठल्या दुसऱ्या मुलीला पाहिलेलं नाही.
मिस्टर पृथ्वी. लाज वाटायला पाहिजे सर तुम्हाला. प्रसाद सर नेमकं काय चुकत असेल माझं? वा 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 वा, डिफेक्टिव्ह नवऱ्याची इंटरेस्टिंग गोष्ट होती ही. मस्त झाला परफॉर्मन्स. प्रसाद दा. ऍक्च्युली तुझं कॅरेक्टर चुकलं. म्हणजे एकाच माणसाला घामोळं पण आहे, सायनस पण आहे, काखेत कांदा पण तो ठेवतोय आणि लाळ पण त्याची गळती आहे. असं कसं होईल एकाच माणसाच्या बाबतीत? बट एनिवे, फॅन्टॅस्टिक, मस्त परफॉर्मन्स होता. खूप सटली तुम्ही तिघांनी प्ले केलीत कॅरेक्टर्स. फार मजा आली. वंडरफुल. सई. भन्नाट परफॉर्मन्स होता. मस्त संकल्पना होती. मला असं वाटलं की ही सुद्धा थोडी प्रोग्रेसिव्ह संकल्पना होती आणि ही या मंचावर सादर झाली याचा आनंद आहे. पीपी, तुला असं मी कधी बघितलेलं नाही आहे, तेव्हा त्याच्यामुळे मला आज जरा मजा आली. आणि अशी वेगवेगळी कॅरेक्टर्स घेत जा अधूनमधून, आम्हाला खेचायला पण मजा येते. खरं तर आपण त्या माणसाबरोबर जोपर्यंत वेळ स्पेंड करत नाही तोपर्यंत खरंच कळत नाहीत गोष्टी. आणि हे खूप छान तुम्ही मांडलं, छान प्रकारे मांडलं. मस्त. मंडळी, नित्य नव्या प्रसंगांना तोंड देणारा आपला सगळ्यांचा लाडका हास्य महारथी समीर चौघुले आज पुन्हा एकदा अशाच विचित्र प्रसंगाला तोंड देणार आहे. आणि आज त्याच्यासोबत आहेत हास्य जत्रेतले कसलेले हास्य कलाकार. चला तर बघूया ही हास्याची मेजवानी. Today we are going to witness the biggest आमचा भारत जिंकणार. भारत जीतोंगे. वनडे का क्रिकेट मैच को हमको जीतोंगे. पशा, अरे हे पशा, तो बघ हे राहुल द्रविड आहे. राहुल द्रविड. बाबा KL राहुल आहे तो. राहुल द्रविड नाही, रिटायर झाले ते. हा. आणि काय घोषणा आहे त्या? जितेगा भाई जितेगा हमारा जोंगे. काय आहे? कुठल्या घोषणा आहेत बाबा? अरे अरे काय त्याला यमक बिमक आणि कुणाचा आवाज असं नसतं, आवाज कुणाचा असं असतं. हो रे, आयुष्यात पहिल्यांदा स्टेडियम मध्ये आलो रे. पण हे तू बरोबर वागला नाहीस. लहानपणापासून एकदा तरी तुम्हाला स्टेडियम मध्ये आणायला पाहिजे होतंस, हो की नाही? मला सांग. बाबा, तुमच्या बाबांकडे करायच्या तक्रारी माझ्याकडे का करताय? म्हणजे अहो, तुम्हाला लहानपणी ते घेऊन जाणार, मी कसं नेणार होतो तुम्हाला? जरा आउट ऑफ द वे जाऊन बापासाठी केलं असतं तर काय बिघडलं असतं? काय बोलताय? तुमचं तुम्हाला कळतंय? म्हणजे तुमच्या लहानपणी माझा जन्म तरी झाला होता. आळशी रे तू, आळशी रे. उरक नाही तुला, उरक आयुष्याला. काय करणार तू? मुळात मी जन्माला उशीर आलो, यात तुमचा आळस आहे. पशा, इंग्रज दिसत आहेत. तुम्ही केसांवर इंग्रजच दिसताय. हॅलो. Hello. हॅलो. Hello. इंग्लंड. Yes. इंग्लंड ईस्ट, इंग्लंड वेस्ट. कांजूर मार्ग आहे ते. ईस्ट वेस्ट विचारताय? तसं नाही. काय करताय बाबा? शांत बसा, त्यांनाही एन्जॉय करू द्या. तो बघा मॅच सुरू द्या, आपण एन्जॉय करूया. What a lovely match we are witnessing here. Rohit and Rahul is on strike. Simon, go back. Simon, go back. हमरे का दुगला लगान को दे दो.
आय एम सो सॉरी बाबा, काय करताय, नका त्रास देऊ त्यांना. अरे आम्ही आमच्या वेळेला चळवळींच्या वेळेला असंच गो बॅक म्हटलं आणि सायमनला पळून लावलं होतं. उगीच नाही. कुठल्या चळवळी? आमच्या चळवळी तरुण असताना. अहो, इंग्रज गेल्यानंतर 5 वर्षानंतर तुमचा जन्म झाला. 1952 तुमचा जन्म. कुठल्या सायमनला गो बॅक बोललात? आमच्याकडे एक भाडोत्री आला होता सायमन, त्याला आम्ही गो बॅक म्हणलं. तुला काय करायचं आहे? हमरो का लड़का लेके आया रे स्टेडियम में, हमरो का लड़े गिर गयो. जिंकणार खाली. अरे आवाज पुरोंगे. अरे जीतोगा भाई, जीतोगा, वरना खुर्ची खाली करा. बाबा, कुठलं तुम्हाला कळतंय का? क्रिकेट आणि तुमच्या गिरणी संपाच्या घोषणा तुम्ही मिक्स करताय. कुठला खुर्ची खाली करू? शांत राहा बाबा. मुळात ज्यावेळी संप झाला त्यावेळी 5 वर्ष घरी बसलात, एक दिवसही तिथे गेला नाही. आता घोषणा देत आहेत. जीतेगा भाई, जीतेगा. लखन भाई अमर रहे. कोण लखनबाई? अरे आमच्या गिरणीचे मालक रे. ते जेव्हा गेले तेव्हा मी ना अंत्ययात्रेला गेलो नव्हतो म्हणून घोषणा देऊन टाकली. त्याच्या अंत्ययात्रेच्या घोषणा आता इथे क्रिकेटच्या मॅचला द्याल? जरा शांत बसा ना बाबा. नका, आज आपण खूप छान मूड बदलत ना. नका त्रास देऊ. मला माझ्या पद्धतीने एन्जॉय करू दे. ऐसे करते. एक्सक्यूज मी. हे आहे ना हमरे का ये लड़का है ना, कटकाट्या है हमरे का लड़का. सुन कैसा टोचतो है घर पे आके. ऐसा करने को, ऐसा करने को, वैसा हम लोग का करता है. Pardon? हाँ, फाजिल भी है, एक नंबर का फाजिल है. ये अक्कल ही नहीं है कि हम ऐसा कैसा खोड़ा रह के ऐसा जन्म का पहला मैच देखने को आई. हमरी की क्या करेगी? Sorry, I didn't get you. गेट तो आमच्या घरी पण है. गेट है, सिर्फ उसको कड़ी नहीं है. उसको 17 बार हमका किया कि कड़ी लेके आओ, कड़ी लेके आओ. कड़ी नंतरी लेके आओगे. हमरे को किक रह करे रे. बाबा, What is a gentleman talking? आय एम सो सॉरी. जस्ट ओल्ड मॅन, जस्ट फॉरगिव हिम. आय एम सो सॉरी. It's okay, that's ना, इज्जत fine. का करताय? गप्पा बसा ना. फ्लर्टिंग शुरू करते हैं तुम. बाबा, Oh, flattering. आप फ्लर्टिंग करते हैं बाद में. और बाबा ये क्या है? बाबा, ऐसा हो गए. गप्पा बसा ना बाबा. नका डोकं. खाली बस. Please, please. बाबा, खाली बैठो की. Yeah. हमको देखणे काय. आय एम सॉरी, आय एम सॉरी, आय एम सॉरी. जरा वय झालंय म्हणून आय एम सो सॉरी. सांगा बरं, बस बसा खाली म्हणा. मराठी आहेत ते. What a majestic cover drive by KL Rahul. It's a treat to watch him when he plays shot like this. अहो आजोबा, मी इंडियनच आहे, मलाच काही चिडवताय. काय करताय? गप्पा बसा ना. फोन मार दिया रे. Yeah. हो, वेल फ्लॅट इंडिया. वेल फ्लॅट. Nice, nice. ए शाण्या, चल भाग, चल इधर से. चल भाग, चल इधर से. बाबा, वेल प्लेड म्हणजे चांगलं खेळताय असं बोलतोय. ए चल चल, यांचं माहिती आहे मला. राज्य केले. भाग चल. कोहिनूर दे पहिला हमारा. कोहिनूर दे हमारा. तो काय कोहिनूर खिशात घेऊन फिरतो? दर वेळेला बोलायचं आपण, शेवटी लाज वाटून देतील ते आपल्याला. हमरे की प्राजक्ता मळी आहे ती तुम्हाला इधर. तुम दिया क्या उसको कोहिनूर? बाबा. मारे काय Sorry, I didn't get him. Absolutely not. ओल्ड मॅन, जस्ट बस की खाली. बघून सांगितलेलं आहे, बॉल नाही टाकला उगाच 6 मोबाईल जाईल. मला 4 चौका दौडा लावू तुम्हाला. शांत बसा. हमरे को ओरडता है. बाप बूढ़ा है, बाप महातारा है, बाप का पीएफ के पैसे पे ऊपर श्रीमंत होता है, और बाप को वृद्धाश्रम में बेचता है. पीएफ आहे तुमचा? आहे का पीएफ आहे? अहो, संप झाला, 5 वर्षात घरी बसला तेव्हा कंपनी निघून गेली. घेतलात पीएफ? मुळात 10,000 रुपये दर महिन्याला पॉकेट मनी माझ्याकडनं घेता तुम्ही. बाबा शांत बसा, पाया पडतो तुम्ही. दर 2 दिवसांनी खिशातले 500 घेतो ते कुठे माहिती. बाबा, मार दिया रे. मार दिया उभं राहते. सांगितलं आय एम सॉरी, आय एम सॉरी. बाबा, बाबा खाली.
कशाला उभं राहते सारखं? ओ थांबा ना तुम्ही कुठे जाता अडकाल. आय एम सो सॉरी. आय एम सो I'm so excited. बस सावत्या. बस बस काय ह्याला सांगून ठेव बरं का म्हाताऱ्याला. बॉल टाकलाय का अजून? थांबा ना. मोबाईल ते शिक ओ वय झालंय तुम्ही तरी समजून घ्या जरा शांत मला बसा. वयाचा किती वेळा काय आता का बसा बरं का आता बघू दे मॅच आम्हाला. रोहित बस रे बाबा कोंबड्या. Oh, that's out. That's out. KL Rahul is moving to the pavilion. England finally got the breakthrough they wanted. खोटा आउट दिला हे. खोटा आउट दिला. खोटा आउट दिला. हे तुमरे का तो खोटा आउट बाबा दिला. बाबा ए, खोटा आउट दिला. केएल राहुलला. ए चल कोहिनूर दे. कोहिनूर दे. अहो कुठला तो ऐसा है कि एक्टर भेजेगा भेजो गौरव मोरे को भेजू क्या लंदन को ऐसा है कि एक्टर भेजेगा चटपटी करता है शांत. Calm down. बाबा चला घरी चला. नाही मॅच नाही पाहिजे गरज नाही. नाही घरी चला तुम्ही बसा. नाही बसते बसते शांत बसाल की नाही. बस हाय बसते एका की शांत बसायचं. Please. Yeah. आय एम सो सॉरी. आय एम सो सॉरी. Okay. आय एम सो सॉरी. Yeah, no problem. चले शाना पण चल वैभव काही गोली Oh, and that's a great 6. काय करताय? काय करता तुम्ही जरा गप्प. अरे लागेल त्यांनाच ना. आय एम सॉरी. आय एम सॉरी गाईज. मला झेपत नाही तर कशाला जन्माला येतं अशा बापाच्या पोटी. माझ्या हातात आहे ते. उलट काय बोलताय तुम्ही हा. उलट काय बोलताय. माझ्या पोराला बोलतो तू बाबा शांत बसा. चालेल बाबा. Messed up. बाबा काय आलं बरं वाटतं ना बाबा. बाबा काय होतंय. काय झालंय. Are you okay? काय झालंय बाबा. Hey. डायपर सुटला. चला आज चला. नको ते करतायत. कोहिनूर दे तो तुमचा कोहिनूर सुटलाय तो बघा. आज चला. कोहिनूर दे. या बात ॲज युजल वा दादा वा लेवल परफॉर्मन्स मस्त. बघूया हा सरसिक काय दाद देत आहेत प्रसादा. अफलातून नेहमीप्रमाणेच सम्या तू काय किंवा तुम्ही सगळेच फारच अफलातून आहात. सम्या तुझे गुरु विश्वास सोहनी त्यांच्यासाठी तुम्ही त्यांच्या एकांकिकांचा महोत्सव ऑस्ट्रेलियामध्ये ठेवला होता आणि त्यासाठी तू ऑस्ट्रेलियामध्ये गेलास. मला असं वाटतं की तुला जी प्रत्यक्ष भारत पाकिस्तानची मॅच पाहायला मिळाली आहे आणि तो विजय तुला स्वतःच्या डोळ्यांदेखत अनुभवता आला आहे ही मला असं वाटतं की हा त्या गुरुचा आशीर्वाद आहे. त्या विश्वासावर तू एवढं प्रेम केलंयस आयुष्यभर करतोयस करत राहशील त्याचा आशीर्वाद असल्याशिवाय भारत पाकिस्तानची इतकी ऐतिहासिक मॅच अशी प्रत्यक्ष नाही बघतायत. सम्या क्या बात आहे यार. मला असं वाटतं तुझं तुझ्या गुरुवरचं प्रेम कायम राहो आणि त्याचे तुझ्यावरचे आशीर्वादही असेच कायम राहो एवढ्याच शुभेच्छा. गॉड ब्लेस यू. सई. चक्कीत जाळ परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की समीर दादा तुझं सातत्य आणि तुझ्या विनोदाची ट्रान्सपरन्सी या दोन गोष्टी आढळ आहेत आणि त्या आम्हाला विटनेस करता येतात रोज. हे आमचं नशीब आहे आणि मला असं वाटतं की असंही खूप वेळेला होतं की आपल्या कोस्टार्समुळे सुद्धा आपला परफॉर्मन्स अजून खुलतो. तर तुला साथ देणारे ह्यातला प्रत्येकजण पण तेवढाच जबाबदार आहे असं मला वाटतं. सो इट वॉज अ ग्रेट टीमवर्क. तुमच्या दोघांची भूमिका खूप इंटरेस्टिंग होती. बानाय आज तीन ठोठलई बानाय. शिवा तू खूप भारी डिटेलिंग केलं होतंस तुझ्या ॲक्टिंगमध्येच नाही तर तुझ्या हेअर मेकअप कॉस्ट्युममध्ये पण. त्याच्याबद्दल खूप खूप कॉम्प्लिमेंट्स. खूप मजा आली. We love you. मंडळी प्रत्येक कलाकार वेगवेगळ्या टप्प्यावर स्वतःला एक्सप्लोअर करत असतो.
कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम हे देखील आज स्वतःला दिग्दर्शक म्हणून एक्सप्लोअर करणार आहेत. चला तर बघूया त्यांच्या सिनेमाचं भन्नाट तुफान असं शूटिंग. सर 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 ती बोट आहेत ना अशी नको अशी ठेवा सर मस्त चांगले वाटतील सर. हा सर बचारे मनच सांगशील हे बघ हा. फोटो एकदम जाम भारी कार हा काढतो सर. यो मला फेसबुक वर टाकायचा आहे हा सर. ना त्याचे खाली मला असं मोठं कॅप्शन लिहायचं आहे. काय सर? माझं स्वप्न पूर्ण होताना. हा सर ओके काढतो सर. सर पोर्ट्रेट मोड मध्ये काढतो सर. ये चालेल फोटो काय करता? हे बाजूगिरी चालले. सर प्रॅक्टिस करतोय सर. प्रॅक्टिस. सर ते तुमच्या डिरेक्शनच्या अंडर पहिल्यांदा काम करतोय ना सर. संधीचं सोनं करायचंय सर. यस सर. बसाऱ्याने असं करून सोनं होणार आहे तुमचं. माती होईल माती वसाऱ्यानो. नाही सर. तुम्ही ते कावल्यानं बोलवताय असं करताय वसाऱ्यानो. ऍक्च्युली असा पाहिजे आतून आलेला इमोशनल असं कालचात हात घातलेला. येईल सर आम्ही प्रॅक्टिस. वसारून तुम्ही ऐकणार माझं स्वप्न पूर्ण आता होत आहे ना तर तुम्ही नाही सगळं व्यवस्थित करा. एकदम व्यवस्थित करा. सर ऍक्टिंग चांगली करा असं म्हणायचंय तुम्हाला. नाही रे बाला व्यवस्थित झालं की सगळं फिल्म व्यवस्थित. ठीक आहे सर करतो आम्ही प्रॅक्टिस करतो. सर 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 करतो सर. सर सर मला तुमच्याशी एक बोलायचं होतं. ओके. सर म्हणजे कसं आहे, हे तुम्ही ह्या मुलांचं नवीन मुलांचं 10 दिवसाचं वर्कशॉप घेतलंय त्यांना तुमच्या स्टाईलची ऍक्टिंग शिकवली हे सगळं चांगलं आहे सर. हा. पण सर हे तुमचं स्वप्न आहे सर. तुम्ही पहिली मूवी डिरेक्ट करताय. येस येस. तुम्ही या नवीन मुलांवर रिस्क का घेताय सर? अरे यार सर एक्सपिरियन्स ऍक्टर घ्यायला पाहिजे होते तुम्ही. म्हणजे सई आहे प्रसाद आहे किंवा मग आपली प्राजक्ता माळी आहे सर. त्यांनी तुम्हाला नकार दिलाय का? ए यारच काय पकड. हा, सर. अरे ते एका पायावर तयार झाले होते अच्छा. पण त्यांचा आज नेमका काही प्रॉब्लेम झालाय काही कळत नाही. म्हणजे? मी प्रसादला फोन केला. हा. अरे प्रसाद हा अरे कुठं आहेस तू बाला? मग तर बोलले दादा ते तुम्हाला दादा म्हणतात. अख्ख्या इंडस्ट्रीला माहिती आहे बस. ते म्हणा बोलले दादा हा. पार्किंग पासूनच ट्रॅफिक जाम झाले रे. दीड तास झाली घरी तिकडेच अडकली मला येता येणार नाही. बोले ए बसाऱ्या वेल पालायची हा? हा. माझ्या सिनेमात वेल महत्वाची आहे. काढला तुला काय काढून टाकला बसाऱ्याला. मारून टाकलं. फोन ठेवताना हसत हसत त्यांनी फोन ठेवला. आणि सर सई अरे सईला फोन केला. सई भाई कुठेस तू? माय क्युटी पाय. तर ती बोलली हा माय क्युटी पाय काही झाले कामवाली घरी आली नाही ते मुले दूध तापवायला कोण नाही म्हणून मला आज काही जमणार. मी बोले ही बेशिस्त चालणार आहे मला. माझ्या सिनेमात बेशिस्त नाही चालणार. आउट तुला पण सिनेमातून काढून टाकला काय. तिने पण फोन ठेवतो ना. फोन ओके ह्यांचं ठीक आहे सर. पण प्राजक्ता माळी अवेलेबल होती ना सर? मग मी तिला पण फोन केला. प्राजू कुठेस तू? हा. तर तिच्या आईने फोन उचलला. हा मी हॅलो हा मी तिची मम्मी बोलते. व्हेर इज प्राजू? हा. ती बोली काही झाला. एक मिनिट सर. राजूची मम्मी काही जाईल असं बोलली. सर काही झाला ती प्राजू आहे ना फोटो सेशनसाठी तिने एक अवघड असं योगा आसन केलेलं आहे. तिच्यामध्ये अडकले आतमध्ये तर तिच्यामुळे ती सुटल्यावर येईल. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. अच्छा. बोलले ये रे सिनेमावर कॉन्सन्ट्रेशन करायचं सोडून तू योगासनावर कॉन्सन्ट्रेशन करतात. बाप. तिला पण काढून टाकला. तिला पण तिच्या आईने पण फोन ठेवतो ना. असं करून फोन ठेवेल. मला काय वाटतं सर हे सगळे फोनवर हसले नाहीयेत. मग ते तुमच्यावर सर सर ऐका ना ऐका मला एक प्रश्न होता सर. Yes. हे इथे सर हे श्रू काय लिहिलंय? हा सर. चेतना बेबी व्हॉट इज प्रॉब्लेम? हे तुला हे श्रू काय मला विचारते. श्रू काय
हो सर. अरे स्क्रिप्ट उघडल्यानंतर जे वरती असतं पहिलं लिहिलं ते आहे ते. सर ते श्री असतं ना, इथे श्रू झालंय. मग तेच आहे ना ते. नाही सर, श्रू म्हणजे रुकार झालाय सर. वेलांटी असते ना श्रीला. बघू बघू. अरे ती वेलांटी खाली पडली. अरे टेक्निकल प्रॉब्लेम आहे. सॉरी. अरे तुम्ही तुम्ही जरा पण विचार करत नाही कॅरेक्टरचा. सॉरी सर. घरातून येताना नुसती आंघोळ करून येते का रे? कॅरेक्टरचा काहीतरी अभ्यास करायला पाहिजे का नाही? तुम्ही मला श्रू हे काय विचारताय? सॉरी सर प्रॉब्लेम सर तुम्ही चिडू नका. येस सर सगळं बरोबर आहे, कळलं आम्हाला सर, पण आपण आता थांबलोय का येस सर. अरे मोरे आयला की लगेच आपण सीन स्टार्ट करायचा. मोरे कोण आहे सर? मोरे तोच माझ्या जीवाभावाचा, तोच एकमेव माझा जवळचा मित्र. हो का? त्याला मी फोन केला, बाला अरे मी एक सिनेमा करतो. तो जामच खुश झाला. बोलला बाला मी आलो. निघाला. बोला थांब तुझं कॅरेक्टर काय ते तर आहे. तो डायरेक्ट निघाला. पण त्याची एकच अट आहे. तो काय बोलला माहितीये काय की तू आहेस ना लॉजिकलवर जास्त विचार करतोस. काय होतं दिवसभर लॉजिकलवर आपण विचार करतो आणि संध्याकाळपर्यंत स्क्रिप्ट पाठच होत नाही. मग ऑब्विसली दुसऱ्या दिवशी स्क्रिप्ट पडणारच ना. बरोबर सर. है ना. तो आला की डायरेक्ट स्टार्ट करायचं. पण स्वभाव म्हणजे एकदम हेल्पलेस आहे. हा म्हणजे नेहमीच तो मला मदत करतो. स्पॉट. हा स्पॉट. व्हेरी गुड थँक्यू. येस व्हेरी इज माय डिरेक्टर चेअर. No, Dashrath. No, try to understand, yaar. No. Try to understand, yaar. No, yaar. अरे ऐक ना, अरे सलग 21 दिवस मी शूटिंग करतोय. सलग 21 दिवस. हा काय त्या अरुण कदम डायरेक्टर समोर काय झाला? त्याला जीव नाही वासाड्या. लीड आहे, लीड इकडे लीड. हा तेवढं सांभाळून घे. हा चल बाय. आय मित्र अरुण. वा माय डिअर स्टुअर्ट लिटिल. अरण्या ए अरण्या, अरे मी काय म्हणतो म्हणजे तुला डायरेक्टर होऊन कसं काय वाटतंय? म्हणजे जाम भारी वाटते. हा पण एकच गोष्टीचं वाईट वाटतंय बसायला तू त्या खुर्चीवर बसलास आहेस. हे तुझी खुर्ची आहे? अरे हो डायरेक्टर लिहून घेतलंय. अरे क्या बाय बस ना रे बस रे. Yes, thank you. एवढे का बघ मी मी तुझ्या बाजूला बसतो. आणि काय आहे डायरेक्टर असं छापून घेतलं ना आता कोण पण आयरा गायरा येऊन इथं बसतो. त्याच्यात काय करतो काय? वा व्हेरी नाईस. हॅलो सर एक फोटो घ्यायचा होता, सर. काढ ना सर, एक मोठा फोटो. fan आहे, सर. Yes, Yes. please, Hello. photo. सर इकडे फोटो होऊ दे. थँक्यू सर. थँक्यू सर तुम्ही तेच ना सर? गुड. हसताना नाक वर झालं क्यूट दिसतात ते. सर थांबा सर एक फोटो. होय येस तोच मी कातील प्रभाकर मोरे. शूटिंग राहिले कौतुक घ्यायचं चालले. शूटिंग अरे भडकू नको. अरे भडकू नको. काय ते नीट सांग ना पोरांना. रीडिंग. सर रीडिंगला रोल नाही होत सर. तुला माहिती आहे ना वासाऱ्या. मग दवा पाहिजे तू चालू कर ना. मध्येच काय बोलशील? ठीक आहे रीडिंग. रीडिंग. येस सर. माझं पहिलं वाक्य. तुझा रोड पाहून थकले मी वसाऱ्या. होतास कुठं? सर हे रोड म्हणजे काय मला कळलं नाहीये सर. सर सांगा ना. रोड तुला कळला नाही? नाही सर. इतर फिल्म मध्ये मी तुमची वाट बघतो असं आहे. पण इकडे वाट आहे नाही सर. इथं रोड आहे. काय आहे? रोड आहे. रोड आहे का नाही? हो सर. आणि तो पण कसला आहे? डांबराचा. पाय भाजतात आहे. म्हणजे काय बोलशील? हो तुझा रोड बघून मी थकले. Understand? Yes, Sir. Well done. I'm the director. You understand? Yes, yes. Ready? Camera. Ready? कॅमेरा नकोय त्याच्यासाठी. रीडिंगला कॅमेरा काय भावान ठेवला नाही का? मी घेते वाक्य. तुझा रोड बघून मी थकले वसाऱ्या. होतास कुठं? मी एक स्त्री आहे म्हणून मला छळतोस ना. जाम भारी बोलतो बोल.
घेऊया आणि तुमचं लग्न लावून घेऊया. वासाड्या जल्ला तुझं त्वांटा. मोरे 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 काय रे मोरे. काय झालं? काय झालं सांग काय मला. डिरेक्टर इज लिटिल सजेशन. अच्छा तू देतोयस सजेशन दे मध्ये काय सर दे? ऍक्च्युली हे जे स्क्रिप्ट आहे ना दिवस रात्र जागून मी बनवलेलं आहे. त्याच्यामुळे डायलॉग फार महत्वाचा आहे. हे सगळे डायलॉग ना असं आठवून आले पाहिजे. असं कालजन हात घातलेले डायलॉग. काल झाला. हा म्हणजे साड्या लावून होता चल येडा कुठला तरी आपलं सांगतो. ऐकणार रे काय झालं? काही चाललंय तुझं. काय झालं? त्यांच्या समोर तू असं नको. अरे हो माहिती पण नीट कर. पण मला रिस्पेक्ट दे ना. अरे या युनिटला होल्ड करायचं आहे. आय द फिल्म सिटी इज माय होल्ड. यु नो ते म्हणजे येस आय नो इज फर्टिलायझर. फर्टिलायझर पण काढफार फोरीन. माझ्या सिनेमात फर्टिलायझर नाही पाहिजे. अरे ऐक ना यार असं काय मला सांग ना. हे मला ना नाही हे बघ हे ना लावूड झालेलं मला आवडणार नाही. अरे सेटल पाहिजे सेटल. आता हे सगळं तुझ्या ऍक्शनचं करणार तू शिकवलेलं करणार सगळं लावूड. मी एकटा सेटल करणार. मी एकटा म्हणून किती म्हणजे 3 तास पिक्चर होल्ड करू शकतो काय म्हणा सांग. अरे नाही ना गप ना तू. मी करतो तू शांत तू बस इथं मी करतो बस तू बस इथं. काय तुझं वाक्य होतं शेवटचं काय वाक्य होतं. माझं वाक्य होतं की त्यांचं लग्न लावून वसाड्या जल्ल तुझं तोंड. हे बघ माझ्या पोरीच्या केसाला हात जरी लागला ना तर रक्ताची नदी व्हायला समजलं. मोरे मोरे नाव आहे माझं. चला निघा पला 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 पळा 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 पळा. वाह मार प्लस क्या बात. मस्त मस्त जाम भारी तुम्ही सेंड केला. म्हणजे मी जे दिवस रात्र जे काही लिहिलंय त्याचं तुम्ही सोनं केलं. अंगावर काटा आला रे. काटा आला? माइंड ब्लोईंग. काटा आला तुझ्या पाम्या काय रे काय रे. काटा अडकला सर. भावरं खाऊन आलं सर शूटिंगला. नाही सर सीन बघून कॅमेरा मान टाकली सर. नाही रे अरे गप ना तू काय येणारच काय तू काय काय डिरेक्टर आहे असा सीन काय म्हणजे काय पिक्चर पाडायचं काय नको काय यायला पिक्चर बघायला काय वाटेल ते करतोस. बघ मी काय करतो एक्सप्रेशन देतो चेहऱ्यावर हे पण देतील आणि शेवटी येऊन मी काय समजलो असं बोल काय रे बरोबर सर तुझ्या त्या हास्य जत्रेमधल्या सगळे डायलॉग काढलं. एक्सप्रेशन वर कुत्रा तरी बघलं का रे तुला. हेच तर ना तुझं चुकतं. काय अरे पिक्चरचं गणित वेगळं असतं. हे वाक्य ना हिरकणी जेवली मी प्रसाद ओकला ऐकवला केवढा खुश झाला माहितीये केवढा फायदा झाला त्याला. हिरकणी तू दिसलाच नाही वा साऱ्या. हे वाक्य बोलल्यावर त्यानं मला घेतलंच नाही ना पिक्चर. वाढवायला बोला ह्याला बाहेरच्या बाहेर जेवायला घालायला हाकलून द्यायचा. मग कसं अरे ते महत्वाचं आहे का मला सांग. हे बघ मी काय म्हणतो ऐकून तर घे ना पहिला. काय पिक्चरचं गणित लय वेगळं असतं रे. ए पम्या बघ मी काय म्हणतो हा सीन काय लेन्स लावलीस रे. सर लेन्स मोठी लावली पण सर तुम्ही फोकस एकदा चेक करा. बघूया काय कसं आहे तर 1 मिनिट. अरे वसर मला फोकस चेक करायचं असतो ना. अरे नाही गप ना शूटिंगच्या ठिकाणी फंकस नका प्लीज. हे बघ आपली मैत्री हास्य जत्रेत हा चल निघ याला बाहेर काढ. सर तुम्हाला ह्यांचा सीन पटतोय का सर. नाही रे अरे हिरोईन इथे निरा केंद्रावर बसले त्या हिरोची वाट बघ कसं वाटतं ते बघायला मजा नाही रे. हिरोईन ना पहिली एंट्री आहे तिची का नाही मला बरोबर ना. तुम्ही बोल नका मी काय म्हणतो इकडे एक काम कर. हा सर आपण एक काम करूया आपण हा सीन डोंगराव करूया. क्या बात आहे सर. कमाल सर. कडक कडक. काय करूया डोंगरावर हिरोईन बसले वरती बसले टॉपला हे दोघं जण असं पाय तेव्हा असं धावत धावत वरती येतात. ओके सर. हा येतात आणि मी मागून आहे ना इकडं असा झुडपात ना सबूक वर येतो चित्यासारखा. अरे मी चित्यासारखा आलो हा की मी म्हणेन काय समजले हा की तुम्ही दोघांनी पळून जायचं तुम्हाला भेटी एक काम कर शिफ्ट करा कॅमेरा घेऊन ऍडजस्टमेंट. अरे मी डिरेक्टर आहे का. माझं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे ना यार वाचाऱ्यांनो. परत तू करशील काय रे माझ्या सिनेमात का. काही नाही 1-2-3 दिवस फक्त माझं शिबिर करायला लागेल तुला. एक डायलॉग आहे तो फार महत्वाचा आहे. तो आला का लगेच आपण शूटिंग करू. जरा बोलून दाखवशील.
काय म्हणाल? वा अरण्या तुफान नाही सॉरी वा दादा तुफान कन्व्हिक्शन. दादा कन्व्हिक्शन म्हणजे तुमचं दादा क्या बात आहे. वा वा छान होता विषय आणि खूप खूप एन्जॉय केला तुम्ही सगळ्यांनी. आणि खूप मोरे तुम्ही आल्यानंतर ॲक्च्युली मग मोरे मी तुझ्याबद्दल बोलणं आता बंदच करणार आहे कारण इकडनं ते खूप येतं आणि तेच कॅरी फॉरवर्ड होतं. त्यामुळे मोरे तू छान आहेस एवढंच. बाकी सगळे आपापल्या भूमिकांमध्ये चोख वंडरफुल मजा आली. मंडळी, विरोधाच्या या अंगणात बागडणाऱ्या सगळ्या हास्यवीरांना घेऊन आम्ही पुन्हा येणार आहोत. पण पुढील भागात तुम्ही बघत राहा सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद.